गुड इव्हनिंग. आज आपली स्पेशल AGM आहे. आज आपल्या एजेंडामध्ये 3 मेन आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपले लीगल ॲडवायझर ठरवायचे आहेत. सेकंड रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपर लेड मॉडेलच्या संदर्भात आपल्याला माहिती आणि वोटिंग करायचं आहे बेसिकली. आणि तिसरं आहे शर्मिला सावंतचा आउटस्टँडिंग ड्यूजच्या संदर्भात आहे. तर आपण पहिलं लीगल ॲडवायझर आपण जसं ठरवलेलं की लीगल ॲडवायझर आपल्या AGMमध्ये घ्यायचं, म्हणजे मागच्या AGMमध्ये ठरवलेलं की देवरे फायनल डिसिजन घेतील तसं आपण पुढे जायचं म्हणून. ते आपल्याला थोडंसं ब्रीफ करतील त्या संदर्भात. आणि आपल्याला शीट दिलेलीच आहे थोडक्यात, 3री पेज आहे. शीट प्रत्येकाला दिलेलं आहे, पण ते थोडंसं आपल्याला गाईड करतील त्या संदर्भात. देवरे सांगतात, बोलतात. लीगल ॲडवायझरच्या संदर्भात टोटली 7 पीपल हॅव ॲप्लाइड ॲक्च्युली. ते आम्ही सर्क्युलेट केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही काही रिक्वायरमेंट्स वगैरे त्यांच्याकडून मागवल्या वगैरे की बेसिक प्रोफाईलशी कनेक्टेड. आणि त्यात मग एका जणांनी ते माघार घेतली आणि राहिलेत 6 पैकी आम्ही स्क्रुटिनाइज केले. स्क्रुटिनाइज केल्यानंतर व्हेरियस पॅरामीटर्स आम्ही ते सर्क्युलेट पण केलेले आहेत. 10 पॉईंट्स आमचे होते. त्या बेसिसवरती आम्ही डिटरमाइन केलं की त्याच्यातले शॉर्टलिस्ट किती करायचे, 3 करायचे. तर 3 शॉर्टलिस्ट करून प्रत्येकाचंही आम्ही मीटिंग घेतली. जेही शॉर्टलिस्ट केलेले होते मॅनेजिंग कमिटीने मीटिंग घेतली. मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये बोलवून त्यांच्याकडून व्हेरियस पॅरामीटर्सवरती त्यांच्या कामाच्या संदर्भात, त्यांच्या एक्सपिरियन्सच्या संदर्भात, त्यांनी केलेले प्रोजेक्टचे आणि फीज वगैरे अशा संदर्भात सर्व एकंदरीत आम्ही त्यांना विचारून त्यांच्याकडून सर्व डिटेल्स वगैरे घेतले. आणि त्यानंतर आम्ही स्कोरिंग आणि स्कोअर कार्ड ठरवून त्यांना पॉईंट्स वेटेजेस केले. आणि त्या बेसिसवरती आम्ही डिटरमाइन केली की लीगल ॲडवायझर कोण सिलेक्ट होईल. बेसिकली त्याच्यात महत्त्वाचे पॉईंट्स बघितले तर एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरा त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स जे की आपल्या जास्त करून लोकल एरियातले किंवा जवळपास किंवा मेन त्याच्यात सबब्समध्ये न जाता त्यांना वेटेज जास्त केलं. आणि त्यांच्या फीज आणि त्यांची अवेलेबिलिटी, त्यांचं स्टाफ स्ट्रेंथ काय आहे तो बघितलं. आणि त्या सर्व बेसिसवरती डिटरमाइन करून आम्ही याला आलो, मुद्द्याला आलो की याच्यातून 3घांपैकी अनुप मेहता म्हणून जे हिंदू कॉलनीत आहेत वगैरे त्यांना आम्ही सजेस्ट केलेलं आहे. त्यांना मॅनेजिंग कमिटीने अप्रूव्ह. तर त्या संदर्भात सर्वांनी बघा. तर बेसिकली ॲप्रुव्हलसाठी आहे ते. आणि ॲप्रुव्हलमध्ये मागच्या SGMमध्ये सर्व वेटेज मॅनेजिंग कमिटी. हां, मागच्या कमिटीच्या प्रमाणे ते ठरवायचं होतं, त्याप्रमाणे ते तुम्ही ठरवलं आणि आता मीटिंगमध्ये रॅटिफाय केलं असं म्हणा. कारण नाट्याच्या मागच्या रेझोल्युशनच्या विरोधात जाईल. हो, बरोबर. ठरवलं आणि त्याप्रमाणे आता रॅटिफाय केलं. हो. रॅटिफाय म्हणण्यापेक्षा आपण कसं म्हणू शकतो की बेसिकली द फुल चार्ज वॉज गिवन टू द मॅनेजिंग कमिटी and managing company has determined, and on that basis this has been arrived. Now it is the approval by the general body. Managing, no doubt, managing committee has approved it, but the general body approval is also needed. मॅनेजिंग कमिटी अप्रूव्ह ॲज पर लास्ट रेझोल्युशन घ्यायला पाहिजे सर. आय वुड रिक्वेस्ट नॉट टू रन अवे फ्रॉम व्हॉट हॅज बीन टेकन बाय यू. ओके, त्यात माझे नाव काही हरकत नाही, त्यात सहभागी होतो. ओके. हां, तुम्हालाही यांनाही बोलवलेलं होतं लीगल ॲडवायझर जेव्हा स्क्रुटिनाइज केलं तिने अधिकार घेतल्याप्रमाणे अप्रुव्हल केलं आणि सोसायटीने रॅटिफाय केलं असंच व्हायला पाहिजे. ओके. त्याच्याबद्दल मग तुम्हाला काय म्हणायचं? फीज आहेत नाही ते पर मेंबर दिले आता बर्थ करायचे नाही, फीज या सोसायटीनेच भरायचे आहे. बट ते स्टेज वाईज त्यांनी जसं दिलेलं आहे की हे काम झाल्यानंतर पर मेंबर एवढी, तर जे फी होईल पर मेंबर फी देईल. हां, पर मेंबर ते स्टेज वाईज बेसिसवरती त्या पेमेंट वगैरे राहील. हा मुद्दा समजूया मग. फर्स्ट आणखी प्रपोज बाय सेकंडेड बाय
आणि सेकंडेड बाय कोणी आहे? माझी पण आपण दोघांनी गांधी साहेबांचा सर्वात महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे त्याच्यात. त्यांनी सर्व बरेच वेळेस त्याच्यात इंटरेस्ट घेऊन जेही होते हे 6 प्रपोजल्स जे आले वगैरे तर बरेच त्यांच्या सांगण्याने वगैरे किंवा त्यांच्या रेफरन्सने आणि त्यानुसार ते तर हा मुद्दा पुढे. आपला पहिला अजेंडा पास झालेला आहे. आता सेकंड आहे डेव्हलपमेंट मॉडेल की रिडेव्हलपमेंट. म्हणजे बेसिकली आपल्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहेच की आपण रिडेव्हलपमेंटला जायचंच आहे. पण आता मध्ये असं आलं की रिडेव्हलपमेंटच्यामध्ये नवीन म्हणजे DM मॉडेल म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल हे त्याच्यापैकी कुठलं दोघांपैकी एक फायनल करायचं आहे. मग त्याच्या संदर्भात आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. बेसिकली बिल्डर काय करणार आणि डेव्हलपमेंट मॅनेजर काय करणार हे आपल्याला बेसिकली हे अजेंडा शीट सगळ्यांना पाठवलेली आहे. बेसिकली काय करणार आणि आपल्याला काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्या संदर्भात सगळे डिटेल दिलेले आहे. तर मग आपण फायनल करायचं की डेव्हलपमेंटला जायचं की DM मॉडेलला जायचं असं. म्हणजे बिल्डर थ्रू जायचं की DM मॉडेलला जायचं त्या संदर्भात आपली शीट्स आहेत. मला वाटतं सगळ्यांनी हे वाचलेलं आहे असं मला आयडिया आहे सगळ्यांनी. त्यांनी काही कमेंट्स बनवलेले आहेत. ओके कमेंट्स बनवले. आपले जे कॉमेंट पुढे आहे. माझं असं विचारायचं होतं की हे जे काही डेव्हलप केलं हे सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीने तयार केलं असं म्हणायचं काम. आय वॉन्ट टू मेनिटाईज इट अकॉर्डिंगली. माझं रिक्वेस्ट ते मेनिटाईज करावं की हा सोसायटीचा मॅनेजमेंट कमिटीचा व्ह्यू आहे असं. कारण त्याच्यामध्ये कॉमेंट्स आहेत. जर फक्त दोघांची माहिती दिली असती तर गोष्ट वेगळी आहे. पण काय चांगलं काय वाईट हा व्ह्यू मांडला आहे. तर हा मॅनेजिंग कमिटीचा व्ह्यू आहे असं आपण रेकॉर्ड करायचं काम. वेळोवेळी आम्ही तज्ज्ञ लोकांना बोलून सोसायटीमध्ये त्यांची लेक्चर्स अरेंज केलेली. म्हणजे मिस्टर ते शेवटी ते अडॉप्ट करायला पाहिजे ना सर. हां. मॅनेजिंग कमिटी जेव्हा एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट समोर मांडताय तेव्हा ते त्यांनी अडॉप्ट केलं असं म्हणायला लागेल सर आपल्याला. ॲडॉप्ट केलं म्हणजे ॲक्च्युली मेन याच्यात असं दिलेलं आहे की डेव्हलपर लेड डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट आणि DM मॉडेल याच्यातलं जास्तीत जास्त सुटेबल याच्याने की काय फरक आहे वगैरे त्या दाखवण्याच्या अनुषंगाने सर्व माहिती दिली. मॅनेजिंग कमिटीने असं नाही ठरवलं की कॉमेंट दिले कमेंट जे कॉमेंट कोणाचे असं कसं जे मॅनेजिंग कमिटीला वाटले की यात काय काय आहे प्रत्येक ज्या आहेत काही ठिकाणी आमचे कमेंट्स नसतील त्यात आम्ही त्या हिशोबाने हे केलं की याबद्दल ह्या पॉईंटबद्दल आम्हाला हे वाटतं की सर्वांची मिळवणंच आहे. म्हणजे कमिटी हां ॲडॉप्ट नाही कमेंट्स त्यात मला अशी विनंती आहे सर की ते एक मिळालं आपल्याला काल. नॉर्मली हे सगळे विषय सोसायटीच्या नोटीस बरोबर जायला पाहिजे. परंतु ते काल मिळालं 1 दिवस मिळालं फक्त याचा विचार करायला. तरी पण त्याच्यावरती थोडं मी काम करायचा प्रयत्न केला आणि अजून एक डिटेल शीटमध्ये कॉलम ॲड केला आणि तयार केलं. त्याच्याने फोटोकॉपी चांगल्या आहेत. प्रत्येकांच्या परवानगी सगळ्यांना वेगळं एक मागच्या मीटिंगमध्ये आलं साहेब आपण तुम्हाला भेटलो होतो एकदा तेव्हा तुम्ही याचा आपण कमिटी विचार केला असं म्हटलं होतं. तर आय थिंक त्याचाच हे परिपाक असावा. त्याचा नाही जनरल बॉडीमध्ये हा विषय निघाला. एक जनरल बॉडी होती. एक जनरल बॉडी होती सकाळी 9 ते रात्री 7. त्यावेळेला आपण सगळ्या लोकांचं हे घेतलं होतं अप्रुव्हल. ते नंबर होतं बघा तुम्ही लहान लहान कागदावरती ते नंबर देऊन वगैरे वगैरे. त्यावेळेला निओ असे कोणतरी एक आहे त्यांना 16 मतं मिळाली होती. त्याच्यानंतर दुसरे होते त्यांना 14 होती आणि एक तिसरे होते त्यांना काय कमी. तर त्याच्यामध्ये हे DM डिस्कस झालेलं आहे कम्प्लीट. हां आपण कन्सिडर करतोय असं फक्त ठरवायचं.
अजून पुरेसा वेळ नाही मिळाला ना आपण अभ्यास नाही करू शकतो आता झालं तेव्हा सगळे तसेच कॉलम फक्त शेवटचा कॉलम ॲड केला त्याचा ऍड केलं. ॲड केली पण मला थर्ड पॉईंट ॲड केली. आपली जी लास्ट मिटिंग झाली ना PMCची प्रेझेंटेशनची 5 कोटी निवडली त्यावेळी ठरवत होतो ना आपण PMC एकच करतो जायचं डेव्हलपमेंट हा मुद्दा आला कुठे बॅकग्राऊंड असं आहे की एका मीटिंगमध्ये मागच्या सेकंड नोव्हेंबरच्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं की आपण कोटेशन घेताना ते डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल हे जे म्हणजे जे काही मेंबर्सचं रिक्वायरमेंट आहे काही मेंबर्सने ते पुस्तक केलेलं की डेव्हलपमेंट मॅनेजर लेड असं मॉडेल आहे तर ते पण तुम्ही हे करा त्याचं पण ते लिमिटेड आहे का तसं लिमिटेड नाही आय डोंट थिंक आता अनफॉर्च्युनेटली माझं व्हॉट्सअप गेलं आहे कंप्लीटली त्यामुळे माझ्याकडे काही डॉक्युमेंट नव्हतं तर ते लिमिटेड नाही आहे तसं तर ते हा काढण्याचा उद्देश काय कारण आपण आपला वेळ जातो पुढे वेळ तर जाणार पण त्यात जेव्हा प्रेझेंटेशन त्याचवेळी ठरवलं मॅनेज कमिटीने सांगितलं होतं प्रेझेंटेशन द्या बरोबर बरोबर असं काय रिझर्वेशन आहे की काय रिडेव्हलपमेंट करायचं रिझर्वेशन आहे का आहे PMC ते अरे PMC आहे ना तरी आपण आपलं पहिलं रिझर्वेशन असं की अगोदर डेव्हलपमेंट लेड बरोबर काय आपण महिने झाले ऐका आणि आता नवीन वोटिंग करायचं कॅन्सल वोटिंग करायचं मी एकदा डिसिजन घेतल्यावर कॅन्सल म्हणजे पाहिजे तेव्हा आपण cancel करू शकतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे आपण रिव्हिजिट करतो आपलं अगोदरचं डिसिजन अगोदरचं आपण डिसिजन जे घेतलं आहे डेव्हलपमेंट लेड फॉर्च्युनेटली डेव्हलपमेंट मॉडेलच्या बाजूने जास्ती नाही हे करायला तेच जाणार पण हे उलटं असतं 50-50 असतं तर आता प्रॉब्लेम झाला असता उगीच आपण हा पॉईंट काढला मी ते बघितल्यावर जर झालं म्हटलं हा पॉईंट आलाच कसा की इट वॉज नेव्हर डिस्कस आता मी 29 नोव्हेंबरपर्यंत काही नव्हतं डिस्कशन झालं 4 महिन्यात जर झालं असं नाही कुठल्या तरी मीटिंगमध्ये मी वाचलो नाही तेच म्हणतो त्या मीटिंगला मी नव्हतो त्या मीटिंगमध्ये जर झालं असेल की डेव्हलपमेंट मॉडेलचं हे घ्या म्हणून तर ठीक आहे युनिट इज करेक्ट मग त्या मीटिंगमध्ये डिस्कस झालेलं मी गेल्यानंतर एकच मीटिंग झालेली आहे जनरल बॉडी मीटिंग कारण तो त्याचा बॅकअप लागेल ना काहीतरी आपल्याला हे नव्हते ना तेव्हा आणि झालं अध्यक्षांच्या परवानगीने जेव्हा परवानगी देतील तेव्हा मी हे समजावून सांगू तेव्हा शकतो काहीतरी ठराविक मेंबर्सनी तो पॉईंट काढलेला की तुम्ही विचार करा म्हणून ठराविक मेंबर्सनी काढल्यावर आपण लगेच मोठी करून ह्याचं पण काढायचं की नाही बघतो ना ते बघितलं होतं का तसं त्यावेळेला नाही माझी मी सिस्टीममध्ये जात नाही जास्ती हे याच्यामध्ये काय होतं ते कमेंट्स दिल्या याच्यामध्ये परत वेळ जाणार तुम्ही बघणार परत मीटिंग बोलवायला लागणार की यांचे 10 पैकी 5 कॉमेंट्स ॲक्सेप्टेड 5 नाही मग वी आर स्पेंडिंग पण हे नव्हतंच आहे पेंडे पहिले साहेबांचं मत नोंदवून घ्यावं असं वाटतं पण पुढे जायला हरकत नाही आपण. हां विचार करून जर फायदाच असेल सगळ्यांचं विदाऊट टेकिंग रिस्क तर मग काय करायचं ते सांगा झालं होतं डिस्कस नाही पण त्याला तेच, 6 तेच, महिने तेच. बघा, 6 महिने झालेत त्याला पण मग आता हे 6 महिन्यानंतर काय सब्जेक्ट तर ॲक्टिव्हिटी झाली तर परत करायचं आपण हे बघा RDCचं का केलं? RDCचं तुम्ही तुम्ही मेजॉरिटीने सांगितलं म्हणून नाही, मग ऐका. हां, असं हे काही 2 नोव्हेंबरला नाही, घेतलं. बघितलं का जनरल बॉडी कशाला आहे? म्हणजे आपल्या अजेंडामध्ये स्वतः voting करणार मी समजावून सांगू का आणि ते कारण मी समजावून सांगू का मी काय केलं? हो, 6 महिने झाले. आपण आता 6 महिने झाले. आता त्यांचं मत नोंदवायला पाहिजे. डिसेंबरमध्ये 6 महिने नाही झाले डिसेंबरमध्ये झाले. अहो, मी नोव्हेंबर 19ला लास्ट मी राजीनामा दिलेला आहे त्याच्यानंतर झालेलं आहे असं काय नाही. 6 महिने 4 महिने झाले आता याबद्दल बोलूया झालं गेलं EM मॉडेलचं डिस्कशन माझं असं मत आहे की एक पॉईंट आहे ना त्याच्या अगेन्स्ट त्यांनी कमेंट्स दिलेले आहेत आपल्याला प्रत्येक मेंबरचं ऐकून meeting घ्यायचं आहे आणि आपलं डिसिजन मेजॉरिटी असेल ते एकदा मेजॉरिटी घेतलं त्यांच्या कमेंट्सचं काय करणार ह्यांचे कमेंट्स पण ह्यांचे कमेंट्स पण ऐकून तर घ्या. सगळेजण हो म्हणतील. जे आपण कमिटीने जे काही आपण केलेलं आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मी वाचतो आणि त्याच्या against ऐकून तरी घ्या ना पण मी समजावून सांगतो. एक मिनिट आपापसात हे पॉईंट जे आम्ही दिलेले आहेत आम्ही
बसून आणि आमचे जे इंटरव्ह्यू दिलेले लोक आहेत एक्सपर्ट्स त्याच्यावरनं आम्ही हे पॉईंट्स तयार केले आमच्या मनातले पॉईंट्स नाही कोणाच्या त्यामुळे सगळे 7 मेंबर 8 मेंबर्स आहेत त्यांनी बसून केले हे पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्यांनी आत्ता त्यांच्या अगेन्स्ट पॉईंट दिलेले आहेत सर अगेन्स्ट नाही सर Against नाही. म्हणजे against additional points. लिटरली घेऊ नका against म्हणजे तुमच्या कमेंट्स आहेत तर मी जे वाचून या नाही ते तुम्ही बसा. ऐका बसा, तुम्हाला ज्यांना कोणाला आत्मसात करायचं असेल की कमिटी मंडळी कोण आहे किंवा त्यांचे पॉईंट्स काय आहे ते आत्मसात करा आणि मग तिथे आपण वोटिंग करू त्यामुळे तोच एक मार्ग आहे आपण असं एक बाहेर पॉईंट नाही तर पहिला पॉईंट आहे की त्याचा बेनिफिट्स काय आहे हे दोन्ही पहिलं तर एक खरं म्हणजे आपण बॅकग्राऊंड आहे तुम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट असे दोन आपण पूर्वी त्याचं सगळं ॲनालिसिस केलं त्याचे प्रॉस अँड कॉन्स सांगितले त्याच्यानंतर डेव्हलपर लेड आणि डेव्हलप आणि सेल्फ त्याच्यामध्ये आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट आपण वोटेड अगेन्स्ट आपण त्याच्यानंतर काही मेंबरना असं वाटलं की डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल म्हणून मार्केटमध्ये आहे त्याच्यामध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर आणि डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतो तुमचं सगळं काम तो करतो एंड टू एंड तुमच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी तो घेतो तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त जो डेव्हलपर करतो तेवढंच तो करतो आणि त्याचा जो काही कामाचा मोबदला प्लस त्याचं वरचं प्रॉफिट तो तुम्हाला चार्ज करतो म्हणजे हायपोथेटिकली बिल्डरला समजा 40% प्रॉफिट होणार असेल तर तो 20% प्रॉफिट घेऊन वरचे 20% तुम्हाला मिळतात असं एक हायपोथेटिकल विचार त्यानंतर आपलं असं ठरलं की सगळ्यांनी प्रेझेंटेशन दिली आणि कोणी सांगितलं की डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल 5-6 जणांनी वाटलं की ते पण ठीक आहे मग आपण काय म्हटलं तुम्ही जेव्हा कोड देत आहेत तेव्हा तुम्ही डेव्हलपर लीड मॉडेल आणि डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल असे तुम्ही कोड द्या तर आपण ते विचार करू त्याच्यावर काय आणि त्याच्यात बऱ्याच लोकांना बेनिफिट्स वाटले की डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये आपली स्वायत्तता किंवा आपली ऑटोनॉमी आपल्याकडे राहील आणि आपल्याला पाहिजे ते करता येईल कोणी डिफॉल्ट झाला तर आपण त्याला किक ऑफ करू शकतो दुसरा माणूस किक आउट करून आपण दुसरा माणूस ठेवू शकतो म्हणजे तुम्ही मालक आहात त्या हिशोबाने तुम्ही करू शकता आणखीन एक पॉईंट आहे लिओने ॲडिशनली सांगितलं की दे आर रेडी टू फंड इट असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये असणार तुम्ही कॅमेरा करता ना त्याच्यात बघा त्याच्यात बरं तर आता आपण पॉईंट वाईज जाऊ ह्या दोनच्या कम्पॅरिझनमध्ये इन बिटवीन मी देवरे साहेब नरेश नंतर अंजली पिडके आणि यतीन आम्ही मयेकरांच्या ते आहे इथे पण आपण पॉईंटमध्ये येणार आहे तो पॉईंट तो पॉईंट म्हणजे ते फॅक्ट आहे ते की आपण मनगडत बनवलेलं नाही इथे जे काही लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये त्याला बेसिस पाहिजे कोणी कुठले असे प्रोजेक्ट झालेत आणि त्याच्यात असं झाले आहे तर आपण आता सेल्फ डेव्हलपर लेड मॉडेलमध्ये आपल्याला नाही डेव्हलपर लेड मॉडेल म्हणजे नाही डेव्हलपमेंट मॅनेजर मला कन्फ्युजन केलं तर मला पुढे वाचता येणार डेव्हलपर बिल्डर आणि डेव्हलपर लेड मॅनेजर आहे ना तेव्हा डीएमच वापरा असं हां ते डेव्हलपर लेड मॉडेलमध्ये आपल्याला आपण जे काही आपल्याकडे फिजिबिलिटी रिपोर्ट आहे किंवा कोणी आपले मित्र आहेत किंवा आजूबाजूचे सराउंडिंगमध्ये आहेत त्यांना काय एक्स्ट्रा एरिया मिळालेली आहे त्याच्याबद्दल म्हणजे एक्स्ट्रा एरिया आणि बाकी कॉर्पस वगैरे तर थोडं असू दे ते काय करू शकत नाही त्या तर 30 ते 45% हा ओव्हरऑल कारण का 35% तुम्हाला फंजिबल मिळतो आणि तोच तो धरतो बेसिस आणि 30 ते 45% त्याला 30 to 45% तुम्हाला जेव्हा डेव्हलपर आपण अपॉइंट करतो तेव्हा तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल घेता तेव्हा तुम्हाला 45 to 60% असं आमचं स्टडी आहे कारण मी तुम्हाला जसं सांगितलं जर तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करता तेव्हा तुम्हाला 60+ म्हणजे 80% पर्यंत मिळू शकतात कारण तुम्हीच करता असेल इथे तुम्हाला तुमच्यामधला जो उत्पन्नामधला हे आहे तो त्या डेव्हलपमेंट मॅनेजरला द्यायला लागतो आणि त्यामुळे तुमचं इथे पर्सेंटेज जे मिळणं आहे ते कमी होतं कारण का तोच काम करतो तुमचं सगळं अप्रुव्हल वगैरे आणतं तर आमचं असं कमिटीचं मत आहे की 45 to 60% तुम्हाला मिळू शकते कन्झर्वेटिव्ह असेल आम्ही अगोदरच आम्ही सांगितलं की 80 मिळणार आणि ते मिळणार नसेल आणि बिल्डिंगच होणार नसेल तुम्हाला 80% पेपरावर घेऊन काय फायदा आता ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तुम्ही आता सांगू शकता डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये ना 2 भाग आहेत एक तुम्ही डेव्हलपमेंट मॅनेजर अपॉइंट करू शकता जो कॉन्ट्रॅक्टर स्वरूपाचा असतो जो इफिशियंट कॉन्ट्रॅक्टर असेल नॉट नेसेसरी त्याला डेव्हलपरचे काही गुण आहेत त्यामुळे डी एम मॉडेलमध्ये खूप 2 महत्त्वाचे भाग केले जातात वन इज डेव्हलपर लेड डी एम आणि वन इज कॉन्ट्रॅक्टर लेड डी एम सो कॉन्ट्रॅक्टर लेड डी एम
तुम्ही जे काही कॉमेंट्स दिले त्यातले बरेचसे कॉमेंट्स कॉन्ट्रॅक्टर लेड DM लागू पडतात, पण डेव्हलपर लेड DMमध्ये व्हर्च्युअली आपण जसा डेव्हलपर निवडणार आहे तसाच डेव्हलपर डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून निवडायचा. फक्त आपण त्याला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून देत नाही, इन्स्टेड आपण त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणून अपॉइंट करतो. तो आपल्या सगळ्या परमिशन्स घेऊन येतो. तो जे डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट जे काम करणार आहे त्याला आपण DLR म्हणू, ती सगळी कामं तो डेव्हलपर कॉन्ट्रॅक्टर करतो. जागेचा मालक आपण राहतो. त्यांनी काही डिफॉल्ट केला त्याला केव्हाही आपण दूर करू शकतो. त्यामुळे हे मॉडेल एक्सपर्ट्सनी डेव्हलप केलेलं एकदम रिसेंट मॉडेल. इट इज नॉट अ टाईम टेस्टेड मॉडेल. पण ज्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये लोकांचे प्रोजेक्टला अडचणी येतात आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जे रिस्क आहे की आपल्याला प्रोजेक्ट उभाच करता येत नाही, आपल्याकडे ते स्किल्सच नाही आहेत, तर दोघांचा मध्य काढून हे मॉडेल तयार झालं आहे. त्याला आपण डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॉडेल किंवा डेव्हलपमेंट मॅनेजर असं आपण म्हणतो. आणि त्याचा आपण जरूर विचार करावा असं मी सांगतो, कारण ह्याच्यामध्ये आउटसाईड डेव्हलपरला आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट दिल्यावरती जे आपलं नुकसान होऊ शकतं ते सगळं बाजूला जातं आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या ज्या रिस्क आहेत त्या पण जातात आणि दोघांचा हा मध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला शेवटी निवडावा डेव्हलपरच लागेल. आता मी थोड्याशा काही गोष्टी शेअर करतो. माझ्या एका क्लायंटसाठी आत्ता मी स्विगीबरोबर बातचीत करतो आहे. ते ह्या मॉडेलमध्ये काम करायला तयार झाले आहेत. मुंबईच्या बाहेरचा प्रोजेक्ट आहे, पण मोठा आहे, 400 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. दे आर रेडी टू डू इट. तर असं नाही आहे की मोठे बिल्डर्स ह्याला येत नाहीत, याला मोठे बिल्डरसुद्धा येतात. त्याच्यामुळे या मॉडेलमध्ये आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. मी तुम्हाला खूप ओपन माइंडेड सगळ्यांच्या फायद्यासाठी म्हणून सांगतो आहे. यात 60 to 80% एक्स्ट्रा बेनिफिट मिळू शकतो, कारण की अशा केसमध्ये डेव्हलपर काय चार्ज करतो आपल्याला, हे सगळं फॅसिलिटेशन करण्याचे पैसे चार्ज करतो. कॉन्ट्रॅक्टरचा नॉर्मल त्याचा जो प्रॉफिट असतो 8 to 12% तो करतो, प्लस सुपरविजनचे चार्जेस आपल्याकडनं घेतो आणि त्याला प्रोजेक्ट विकावा लागतो. त्यासाठी ते एजन्सी अपॉइंट करतात, त्याचे चार्जेस येतात. आता आपल्याकडे अध्यक्ष आहेत, ही इज इन टू द फील्ड. आत्ता मार्केटिंगसाठी डेव्हलपर कितीही मोठा असो, कुशमन वेकफिल्डसारख्या मोठ्या कंपनीला अपॉइंट करतात किंवा अशा कुठल्या तरी, स्वतः डेव्हलपर फार कमी वेळेस मार्केटिंग करतात. त्याच्यामुळे हे सगळं जे काम डेव्हलपर अदरवाईज करणार आहे डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये, तेच सगळं इथे करेल. फक्त जागेची मालकी आपल्याकडे राहील. जागेची मालकी आपल्याकडे राहिली की ती जागा मॉर्गेज करता येणार नाही त्याला, त्या जागेवर त्याला पैसे उभे करता येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला ज्या रिस्क आहेत त्या रिस्क कुठे येणार नाहीत. फ्लॅट विकायचं काम तो शोधून आणेल, विकायचं आपण. आलेले पैसे आपल्याच रेरा अकाउंटमध्ये राहतील, सर्टिफाय केलं इंजिनियरनी आणि की आपण ते पैसे रिलीज करू. त्यामुळे पैशाचा गैरवापर कुठल्याही प्रकारे होऊ शकणार नाही. त्यामुळे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की मी कुठल्या प्रकारचा विचार केला आहे. मी डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरचा विचार करून तुम्हाला सांगतो आहे, प्युअर डेव्हलपमेंट मॅनेजर नाही, कारण त्याच्यामध्ये आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये फारसा काही फरक नाही आहे. तर हा पहिला भाग मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. याच्यामध्ये पैसे कोण रिस्क? याच्यामध्ये कुठल्याही प्रोजेक्टसाठी 10 कोटी रुपयाच्या वरती पैसे लागत नाहीत चालू करायला. हे प्रोजेक्ट समजा डेव्हलपरने घेतलं तो 10 कोटी रुपये सुरुवातीला टाकेल, पुढे त्याला काहीही पैसे टाकायला लागत नाहीत. असा कॅश फ्लो मी अनेक माझ्या मित्रांकडनं बनवून घेतला आणि त्यांनी मला दाखवून दिलं की पीक मनी ॲट एनी पॉईंट इज 15 करोड रुपये, त्याच्यावर पैसे लागत नाहीत. असं कॅश फ्लो माझ्याकडे आहे. आणि त्याच पद्धतीने हे जे 10 करोड रुपये लागतात टिपिकली डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरमध्ये हे पैसे तोच टाकतो. हे पैसे आपण टाकत नाही. ते पैसे त्याच्याकडनं आपल्याकडे म्हणजे तो प्रोजेक्टमध्ये लावतो, गुंतवतो. त्याच्यावर त्यांनी 12 ते 18% व्याज जरी घेतलं तरी एका वर्षाचं व्याज 1,20,00,000 ते 1,80,00,000 रुपये येतं. इंटू 3 किंवा 4 वर्ष, मी 3च वर्ष म्हणतो कारण आपल्याला स्टॅम्प ड्युटी बेनिफिट घ्यायचा आहे. 3 वर्षात प्रोजेक्ट कंप्लीट झाला तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनमध्ये सवलत आहे, आपल्याला ते भरायला लागणार नाहीत. परंतु जर आपण डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट केला तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि कन्व्हेन्स लागणार आहे. त्याचा पण विचार करा. ते पैसे बऱ्यापैकी असतील. ह्या दुसऱ्या मॉडेलमध्ये ते पैसे आपल्याला लागणार नाहीत. आपल्या प्रत्येकाचे लाखो रुपये रजिस्ट्रेशनचे पण वाचतील. तर त्याचाही विचार करा. आणि हे पैसे त्याने टाकले 3 कोटी रुपये जास्तीचे जातील व्याजापोटी, काही शंका नाही. तो आपल्याला लावू शकतो, आपण त्याच्या डोक्यावर टाकू शकतो. शेवटी काय, खिशातनं कोणी काही देणार नाही. तो आपल्याला त्याने आपल्याकडनं व्याज घेतलं तर आपण त्याच्याकडनं रिटर्न जास्त घेऊ शकतो. त्याने रिटर्न कमी दिला तर व्याज बेअर करेल. ते तर सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, ते आपल्याला बघता येईल. तर आता जे काही मी गणित केलं आहे त्याच्याप्रमाणे 60 ते 80% एक्स्ट्रीम झाला, परंतु 60% अचिवेबल आहे आपल्याला त्याच्यामध्ये ॲडिशनल एरिया घेणं, ज्याची किंमत पर मेंबर 1,40,00,000 रुपये येईल. म्हणजे आपल्याकडे 1,40,00,000 रुपयाचा आपल्याला बेनिफिट होऊ शकतो.
मी 47,500 रुपये रेट वापरला आहे. 60% बरोबर आहे असं म्हणजे आता सध्या जर लोकमान्य नगरचं बघितलं तर 65%. तर सोसायटीच्या लेवल नगर हा त्या ह्याच्याकडे जातो असं ते अजून 100% फुलफिल झालेलं नाही त्यांचं, पण लेटेस्ट बातमी आहे की 65% देत आहेत. बिल्डर देतोय का DM? पण त्यांचं काही ॲग्रीमेंट्स म्हणजे ॲग्रीमेंट मी बघितलं नाही, पण असं मला माहिती मिळाली, पण कारण काही क्लॉजेस ॲग्रीमेंटमध्ये ते निराळ्या पद्धतीने टाकतो असं काहीतरी आहे. पण 60 to 80 जे म्हणतात ना, तर 60 to 65 तर आत्ता इथे आहे दादरला, पण त्यांचा एरिया मोठा आहे. म्हणजे त्याच्यामुळे बेनिफिट एरिया मोठा आहे असं कॅम्पस, तर बेनिफिट त्याला जास्ती आहे. हे सुद्धा विचार तर ह्याच्यामध्ये लोकमान्य सर आपण आधी पुढे बोलू आपण. तर ह्याच्यामध्ये जो ॲडिशनल बेनिफिट होणार आहे म्हणजे आपल्याला डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटपेक्षा 1,40,00,000 रुपयाचा पर मेंबर सोसायटी लेवलला 45 कोटी रुपयाचा ॲडिशनल बेनिफिट होऊ शकतो. जर आपण तेवढाच एरिया घेतला तर एवढे पैसे घेऊन जाऊ शकतो आपण, किंवा ह्याची आपण ॲडिशनल रूम्स घेऊ शकतो, किंवा आपल्याकडे आपला कॉर्पस डेव्हलप करू शकतो. ते सगळं आपण ठरवायचं, त्याप्रमाणे होऊ शकतं. तर DLR मॉडेलमध्ये सगळा प्रॉफिट तो बिल्डरच ठेवून घेतो, परंतु त्याच्या पुढे आपल्याला काही बेनिफिट मिळू शकत नाही. आता मी स्वतः 2 बिल्डिंग डेव्हलप केल्या आहेत छोट्या. त्याच्यामध्ये 1988 साली मी पहिली बिल्डिंग डेव्हलप केली जेव्हा मी BCom करत होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही फर्दर डेव्हलपमेंट राईट आमच्याकडे राहतलं असं घेतलं. तेव्हा नाशिकला TDRचा कुठे संबंध पण नव्हता काही. आणि आज 25 वर्षानंतर जेव्हा आम्हाला काही ॲडिशनल कन्स्ट्रक्शन करायचं होतं, तेव्हा तो बिल्डर मला अप्रोच झाला, अरे माझ्याकडे पुढचे अधिकार आम्ही ठेवून घेतलेत. म्हणतं बाबा ॲग्रीमेंट बघ, आम्ही क्लॉज टाकला होता, पुढचे सगळे बेनिफिट आमच्याकडे राहतील. त्यामुळे मला तिथे पुढचं बांधकाम करून माझं ऑफिस 400 फुटाचं होतं, ते मला 2000 फुटाचं करता आलं, फक्त TDR विकत घेऊन. तर तशी आपण अधिकार ठेवणं महत्त्वाचं आहे. आज इमिजिएट वाढलेला FSI हा एक लगेचचा विषय, पण अजून पुढे 40 वर्षानंतर जेव्हा पुन्हा काही रिडेव्हलपमेंटची वेळ येईल, तेव्हा सगळे अधिकार पुन्हा सोसायटीकडे ठेवायचे असतील, तर आपल्याला DM मॉडेलच कामाला येतं. तिथे एकदा आपण बिल्डरला दिलं की पुढचे सगळे अधिकार बिल्डरकडे, हे स्टँडर्ड आहे. नाही त्यातच आहे सर, पण त्याच्यामध्येच पॉईंट आहे सर. तुम्ही प्रत्येक पॉईंट वेगळा हो, केला आहे सर, केला ना. तर जरा त्यामुळे- आणि दुसरी गोष्ट माझी फक्त रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेव्हा सोसायटीने एवहढं काम केलं कमिटी, त्याच्यानंतर तुम्ही हा आता हे नाही, तुम्हाला सांगतो. एक मिनिट, आता हा एक आणखी नवीन फाटा आला की डेव्हलपर डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल आला ना, त्याचं कंपॅरिझन वेगळं होणार. हे आता आपण मी तुम्हाला नाही सर, ते DM मॉडेलचाच भाग आहे सर तो. DM मॉडेलमध्ये परत 2 मॉडेल. एक आपण कॉन्ट्रॅक्टर नेमतो, त्याच्यासाठी आपण कंपॅरिझन केलेलं आहे. आता तुम्ही आत्ता ह्या घटकेला जेव्हा वोटिंग आहे तेव्हा तुम्ही आता हे काढलं की डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर. ते तर तुम्ही अगोदर सर अगोदर हे मी आतापर्यंत 2 वर्ष ऐकतोय. तुम्ही अगोदर मी 2 वर्ष ऐकतोय. मीटिंगमध्ये सांगू शकतो सर, जे तेव्हा तुम्ही ह्याच्यावर जेव्हा विचार करता, कमिटीमध्ये बसता, तेव्हा तुम्ही एकदा विचारा ना, आम्ही येतो ना सर. तुम्ही मीटिंगमध्ये असता तेव्हा हेल्दी डिस्कशन असते सगळं. आपण कोणाला 100% सर, 100%. तुम्ही आज जो पॉईंट मांडलाय की Developer डेव्हलपर led डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल, हे जर तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं, सगळ्यांना जर कल्पना दिली असती, आपलं कंपॅरिझन त्याप्रमाणे बनलं असतं. आज तुम्ही एक सर आता बनलं ना सर, आता बनलं नाही ना, ते त्यांना कळायला वेळ लागणार ना सर. हे काल मिळालं आणि आज मिळालं, 24 तासाचा फरक आहे फक्त. तसा प्रश्न नाही ना. त्यांची पण डोक्याने हे झालेली आहे की तयारी झाली आहे की डेव्हलपमेंट म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहोत. नाही, आता परत डेव्हलपर, तुमचं पॉईंट बरोबर आहे की डेव्हलपर पण आता तयार झाले आहेत डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मॉडेल करायला. पण डेव्हलपर तो डेव्हलपर शेवटी, तो इथून खाणार का इथून खाणार, तो पण आपलं त्यात थोडं बरोबर कमी खाऊ साध्य शकतो, करणार, एवढंच. तर साध्य करणार तो. आणि तुमच्याकडे ते सगळं पॉईंट आउट करायला माणसं. फक्त एवढंच आहे की आपला वेळ परत फुकट जाऊन आणखीन 1 महिना परत दुसरं हे तुमचं मॉडेल आहे ते आता त्याच्यावर. सर मी त्याला उत्तर असं नाही देत, मी त्याला असं उत्तर असं नाही देत, पण मी तुम्हाला थोड्याशा आठवणी करून देतो. आपण जेव्हा प्रभूंना बोलवलं होतं आपल्याकडे चर्चेसाठी, तेव्हा ॲट द एंड ऑफ द मीटिंग त्यांनी डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर हा विषय तेव्हा मीटिंगमध्ये मांडला होता. आता यातल्यापैकी किती लोक त्या मीटिंगला होते मला माहिती नाही, पण तो विषय त्यांनी तेव्हा मांडला होता. आणि त्याच्यानंतर असं सजेशन पण दिलं होतं की तुम्हाला वाटेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला याची माहिती देतो. त्यानंतर मी कमिटी मेंबर्सपैकी एका कमिटी मेंबरला सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे तर मॅनेजमेंट कमिटी लेवलला तुम्ही त्यांना बोलवून घ्या आणि तुम्ही समजून घ्या हे काय प्रकारे, मग तुम्ही सोसायटीसमोर मांडा. मी कोणाची नावं घेऊ इच्छित नाही, परंतु अनफॉर्च्युनेटली ते काही कारणाने होऊ नाही शकलं. त्याच्यानंतर एकदा बेंडे साहेबांना भेटलो होतो आम्ही सगळे, आणि तेव्हा बेंडे साहेब मीटिंग कमिटीचे मेंबर होते.
तेव्हा त्यांनी पण खूप पॉझिटिव्हली सांगितलं होतं की बाबा हा विषय नवीन आहे, मी समजून घेतो. पण दुर्दैवाने त्यांनी नंतर ही एक्झिटेड, त्यामुळे बहुतेक ते तेव्हा झालं नाही. आणि आता जेव्हा डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल समोर आलं तेव्हा तुम्ही ज्या एक्सपर्ट्सला विचारलं असेल त्यातले काही एक्सपर्टनी कधी केलेलं नसेल किंवा त्यांना ह्याची माहिती नसेल म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं नसेल. परंतु मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की याच्यामध्ये डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमधल्या सगळ्यात निगेटिव्ह पॉईंट कमी करून हे जे शिल्लक राहील ते हे मॉडेल आहे. आय विल गो बॅक. तर याच्यामध्ये प्रॉफिट जे आहेत ना ते प्रॉफिट सगळे आपल्याकडे राहतात. त्याच्यामध्ये मी 4 पॉईंट केलेत, A, B आणि C. 2 नंबरमध्ये, पहिल्या कॉलममध्ये, शेवटच्या पहिल्या रोमध्ये, शेवटच्या कॉलममध्ये, पॉईंट नंबर 2मध्ये शेवटच्या 2 ओळी. याच्यामध्ये आपल्याला एनहान्स्ड एरिया मिळू शकतो, कन्सिडरेबली मोर सोसायटी कॉर्पस मिळू शकतं आणि कॅश प्रॉफिट फॉर मेंबर मिळू शकतो. याच्यामध्ये अजूनही 1-2 गोष्टी करता येतात. अर्थात त्या सगळ्यांनी मिळून ठरवायच्या आहेत की एखादा हॉल किंवा एखादी बँकेसारखी जागा आपण ठेवली, भाड्याने दिली, तर सोसायटीला आयुष्यभरासाठी भाडं पण येऊ शकतं. पण त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, ते आपण नंतर बघूया. आता मी 2 नंबरच्या पॉईंटला जातो, प्रोजेक्ट फंडिंग अँड प्रॉफिट. तर प्रोजेक्ट फंडिंग अँड प्रॉफिटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय मी मुळगावकरांचा एक विनंती करतो की मी त्यांचा मुद्दा पण थोडक्यात मांडतो आणि माझाही मांडतो, म्हणजे वेळ कमी जाईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोसायटी लोन घ्यावं लागेल, 100% मेंबरची परवानगी लागते. हे DM मॉडेलमध्ये एक मोठी अडचण येते बऱ्याच वेळा लोकांना सिरीज हेल्प रिडेव्हलपमेंटमध्ये. परंतु त्याच्यामध्ये 10 कोटीची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. ते उभारण्याचे 2 मार्ग असतात. एक तर तुम्ही सोसायटी मेंबरला आवाहन करा की हे कोणाला फंड करायचं आहे का. जर कोणाला फंड करायचं असेल तर तो 50 लाख 1 कोटी फंड करू शकतो, 12-15% व्याजही घेऊ शकतो, ते अलाउड आहे. किंवा जो डेव्हलपमेंट मॅनेजरमध्ये आपल्याकडे जो डेव्हलपर येणार आहे तो हे पैसे गुंतवू शकतो. मगाशीच त्याच्याबद्दल मी बोललो, तो तुम्हाला 12 ते 18% तुमच्याकडनं व्याज त्याच्यावरती घेऊ शकतो, जे त्याला बाहेर द्यावं लागतं. हा झाला पॉईंट नंबर 2. त्याच्यामध्ये मला कुठल्या अडचणी दिसत नाही आहेत. पॉईंट नंबर 3, टाईम अँड एफर्ट. मी एकदम थोडक्यात लिहिलं आहे की आपली एंगेजमेंट लागतच नाही, कारण की ते सेम ॲज डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट आहे. सोसायटी मेंबरला काही ॲक्टिव्हली काही एंगेज होण्याची गरज नाही. जसं डेव्हलपर नॉर्मल रिडेव्हलपमेंट करेल त्याच गतीने त्याच वेळात त्यांनी हे पूर्ण करणं अपेक्षित आहे. ॲग्रीमेंट पण तसंच बनतं, त्यामुळे आपल्याला त्यात लक्ष घालायला लागणार नाही. त्यामुळे जे 8 ते 10 मेंबर फुल टाईम द्यावे लागले असं म्हणते त्याची गरज पडणार नाही. मी माझ्या बाजूने कमिटमेंट देतो की मी माझा जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा सगळा द्यायला यासाठी तयार आहे. दॅट कॅन बी मिनिटाईज अँड यू कॅन होल्ड मी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की आय एम नॉट ॲग्रीमेंट. तुम्हाला प्रत्येकाचं मत असावं. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की जागा आपली आहे, आपण मालक आहोत ह्या केसमध्ये, आणि जेव्हा डेव्हलपर लेड असते तेव्हा आपण त्याचे DA करतो, प्रॉपर हे करतो, डेव्हलपमेंट राईट्स देतो त्याला आणि ते सगळं करतो, तेव्हा इथे काही झालं इन्सिडेंट काही झालं तरी तो जबाबदार असतो. ह्या केसमध्ये नाही सर, आपण जबाबदार असतो त्याच्याबरोबर. त्या केसमध्ये असेल ॲज अ प्रिन्सिपल ओनर ऑफ दिस डिस्ट्रिक्ट, बट ह्या केसमध्ये आपण डायरेक्टली इन्व्हॉल्व असणार आणि डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे. 100% सर तुम्ही आपल्या लिगल काउन्सिलला बोलवू शकता त्यासाठी, आणि तो पॉईंट जो लिगल रिस्पॉन्सिबिलिटीचा आहे आपल्याकडे दॅट कॅन बी रेकॉर्डेड डिस्कस. ते आपण काढून बघू शकतो अनुप मेहताचं की ह्याबद्दल ते काय म्हणाले. सर मी अनुप मोहित्यांशी पण बोलू शकतो. आय प्रॅक्टिस लॉ इन. आपण त्यांच्याशी इंटरव्ह्यू घेतलेला तो मी रेग्युलर प्रॅक्टिस करतो. म्हणजे माझं असं मत आहे, असू तुमचं पण खरं असेल माझं पण खरं असू शकते. आपण अजून ते काम हातात मी घेतलेलं 4 नसल्यामुळे नंबरच्या आपल्याला माहिती चालेल सर, मी 4 नंबरच्या पॉईंट राहतो ओनरशिप अँड अकाउंटेबिलिटी. एक तर असं त्यांनी म्हटले की नो मेंबर ऑर MC टीम हॅज एक्सपिरियन्स इन दिस टाईप ऑफ मेगा प्रोजेक्ट इन डेव्हलपर रेट डेव्हलपमेंट लाईन राईट्स आर ट्रान्सफर टू द डेव्हलपर. हावेवर मी असं म्हटलं की इट इज नॉट करेक्ट टू से दॅट नो मेंबर हॅज सच एक्सपिरियन्स. मला पर्सनली याच्या 100 पट मोठा प्रोजेक्ट हँडल करायचा अनुभव आहे. मी मागच्या 3 दिवसापूर्वी लवासा कॉर्पोरेशनचा रिझोल्युशन प्लॅन कंप्लीट करून कोर्टात दाखल केलेला आहे. त्यात 1000 फ्लॅट ओनर्स आहेत. मी दिल्लीला दुसरा प्रोजेक्ट संपवला 2 महिन्यापूर्वी, त्याच्यामध्ये 6500 फ्लॅट ओनर्स आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीचे प्रोजेक्ट करायचा अनुभव असणं अपेक्षित नाही आहे, मला पण अपेक्षित नाही आहे, पण मी अशा व्यवसायात आहे की तिथे मला असा अनुभव येतो. त्यामुळे आय एम अवेअर ऑफ व्हॉट इज नीडेड अँड व्हॉट इज नॉट नीडेड. आणि त्यासाठी मी असं आपण म्हटलं आहे की आम्ही ठरवलं की ओनर म्हणून आपण लँडचे ओनर असल्यावरती ज्या रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी आहे तुम्ही बघितलं असाल तुम्ही. सर मी त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी करतो, कारण मी ते ट्रस्टी असतो. ट्रस्टीची जबाबदारी ओनरपेक्षा जास्त असते. असू शकते, पण डे टू डे ॲक्टिव्हिटी तुम्ही कसं ॲग्रीमेंट त्याच्याशी केलं त्याच्यावर अवलंबून. आता हे डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये आपलं त्याच्यामध्ये आपल्याला बांधलेले असणारच एवढं 100%. म्हणजे सर बरोबर आहे सर, पण त्यांनी काही चुका केल्या तर त्याच्यासाठी आपल्यावर जबाबदारी येत नाही. इन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट त्याच्या चुकांना आपण जबाबदार असतो, पण त्याला आपण थांबवू नाही शकत. ह्या केसमध्ये महत्त्वाचा पॉईंट हा आहे की वी आर द को प्रमोटर्स. सर मी सगळे एकदा पॉईंट करून घेतो, आपण जाऊ. Just one question.
Adel Group, isn't it in petroleum transportation and नाही ॲडेल ग्रुप इज इन टू कन्स्ट्रक्शन a big पेट्रोलियममध्ये corporation? नाही दिस इज बेसिकली ओल्ड नेम वॉज इरा ग्रुप ज्यांचे हरियाणामध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट्स होते तर हे 17 रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स होते त्यांचे आणि 6,500 फ्लॅट ओनर्स होते दॅट गॉट स्टक त्यांचं बँकेचं पैसे फेडले नाही गेले म्हणून बँक कोर्टात गेली आणि कोर्ट मला अपॉइंट करतं ॲज अ रिझोल्युशन प्रोफेशनल आणि मग आम्ही ते प्रोजेक्ट ताब्यात घेतो पूर्ण करता करता विकून टाकतो तर आम्ही विकून टाकलं पूर्ण करता Well, करता it is Zambian company. नाही नाही इट्स इंडियन कंपनी इंडियन Also, Lavasa and Adel and all that, they are more म्हणजे त्यांचं मोठे इन्व्हेस्टमेंट हे असणार जे इन्व्हेस्टमेंट आणतात सो दे आर अ बिग ऑर्गनायझेशन इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्याकडे सो दॅट कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ अस वी आर कम्पॅरेटिव्हली व्हेरी स्मॉल आय एम टॉकिंग अबाउट ॲनालिसिस ऑफ फंड रिक्वायरमेंट या प्रोजेक्टची फंड रिक्वायरमेंट That's what I'm saying. नाही इथली फंड रिक्वायरमेंट 15 कोटीच्या वर नाही आहे हे कॅपॅसिटी पण माणसाची प्रत्येकाची नाही, पण बाकीच्यांची जबाबदारी नसेल ना. तेव्हा देर इज नो लिमिट यू कॅन हॅव ॲज मेनी You can't have investment in real estate project because of RERA. Getting investment also is difficult. कुठल्याही बिल्डरकडे अवास्तव लावण्यासाठी पैसे नाही 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 मी ते फक्त एवढ्यापुरतं दिलंय की कोणाला अनुभव नाही असं नाही अनुभव नाही असं नाही. are into all this group investors, even Ruby Towers, yeah, I have handled them when they had no money left. whatever. You can't say whatever. No, I know that they have a lot of investors. They don't have any investors left. साहेब फक्त एवढंच आहे माझं की तिथे रोल तुमचा वेगळा आहे नाही नाही मी ते नाही आपला रोल वेगळा सांगत आहे मी तुम्हाला हे सांगू त्यामुळे तुम्ही इच्छितो त्याला की हँडल करू केलं असेल तर कोणाला- ते आम्ही हँडल होऊ या केसमध्ये तुम्ही हँडल करताना तुम्हाला असिस्टंट भरपूर असतं नाही, दुसरं सर, handle माझा करणं- तो मुद्दा नाही आहे, सर. त्यांचं resolutionचं काम आहे. इथे आपल्याला आपण इनिशिएटर आहोत प्रमोटर आहोत जिथे काय आलं तर मुंबई आपल्याला होणार आहे. ते झोपा येणार नाही तुम्हाला. हे मी एक बाजू सांगितलं असं नाही, काही बरोबर आपण आहे, केलेली बाजूचं नाही. आहे. आणि साहेब तिकडे 3,000-4,000 फ्लॅट्स जर असतील किंवा तर डेफिनेटली ज्याप्रमाणे मोठे असतात ठीक आहे. ओके दिस इज ऑल कंजेक्चर मी प्रत्येक प्रश्नाला वेगळं उत्तर देऊ शकतो आता तेवढा वेळ नको घालवायला त्याच्यामध्ये आपण पॉईंट नंबर 5ला जाऊया हायरिंग ऑफ एक्सपर्ट्स अँड कन्सल्टंट्स त्याच्यामध्ये डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये वी हॅव टू डिफरन्शिएट बिटवीन टू थिंग्स हू डज इट अँड हू इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर ॲक्शन्स आपण जो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून डेव्हलपर अपॉइंट करतो तो आपला एजंट असतो किंवा आपण को प्रमोटर असतो तुम्ही त्याला काही पण म्हणा पण त्यांनी काही पण चूक केली त्याची जबाबदारी आपल्यावर पण येते अशाही काही केसेसचं मी तुम्हाला नावानिशी डिटेल्स देऊ शकतो की डेव्हलपरनी प्रॉपर डेव्हलपमेंट न केल्यामुळे सोसायटीच्या लोकांना खिशातून 50-50 लाख रुपये देऊन बिल्डिंग पूर्ण कराव्या लागल्या अशी सुद्धा उदाहरणं आहेत त्यामुळे डेव्हलपरला आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट दिलं की आपण जबाबदारी मुक्त झालो असं नाही इनफॅक्ट त्याचा काही डिफॉल्ट झाला त्याच्याकडे चूक झाली तर त्या सगळ्या चुकीला आपण इक्वली जबाबदार असतो डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये तो अशा पद्धतीने आपल्याला कुठलाही धोका देऊ शकत नाही त्यांनी किती पण पैसे कुठून पण उभे केले त्याला तो जबाबदार आहे तो आपल्या प्रोजेक्टसाठी पैसे नाही उभे करत तो स्वतःसाठी पैसे उभे करतो त्यामुळे इफ ही गोज इन टू डिफॉल्ट त्याला आपण जबाबदार नाही आहे त्यामुळे डिलिव्हरी ऑफ फ्लॅट करताना आपल्या प्रोजेक्टवरती कामाच्या स्वरूपापेक्षा जास्त कर्ज कधीच उभं राहत नाही रेराचं वर्किंग म्हणजे मी सांगू शकतो किंवा देवरे साहेबही सांगू शकतात की किती पैसे आपण फ्लॅट विकताना समोरच्या माणसाकडनं घेता येतात किती पैसे त्यातले वापरता येतात या सगळ्याचं एक गणित काढून दिलं आहे गव्हर्नमेंटनी सो दॅट कुठलाही फ्लॅट घेणारा फसायला नको टिपिकली डेव्हलपर लोकांकडनं यानं त्या मार्गाने कुठून तरी पैसे घेतात ते पैसे घेऊन दुसरा प्रोजेक्ट टाकतात दुसरीतून तिसरीकडे टाकतात त्यामुळे त्यांचं ओव्हर ट्रेडिंग होतं त्यामुळे त्यांचे प्रोजेक्ट फसतात ती अडचण आपल्याला इथे येत नाही त्याच्यामुळे जेव्हा कन्सल्टंट अपॉइंट होतात आर्किटेक्ट्स अपॉइंट होतात सगळे लोक अपॉइंट होतात ते इथे आपण अपॉइंट करतो त्यांच्या फीसाठी आपण जबाबदार असतो पण डेव्हलपरच्या केसमध्ये तो डेव्हलपर अपॉइंट करेल जबाबदार आपण आपला त्याच्यावर कुठलाही ताबा नाही म्हणजे असे तुम्ही कुठल्याही अपॉइंट झालेल्या किंवा चालू असलेल्या अशा कुठल्याही प्रोजेक्टमधल्या मॅनेजिंग कमिटी मेंबरला विचारा एकदा तो डेव्हलपर प्रोजेक्टमध्ये शिरला की तो काय काम करतो आहे कसं करतो आहे केव्हा करतो आहे हे ठरलेल्या पद्धतीने PMCला माहिती देण्याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती मिळत नाही त्यामुळे तुम्ही त्याची पण फक्त याच्यात एक पॉईंट हो. आहे की अनुप मेहतांनी पण तुम्हाला आम्हाला सांगितलं आणि तुम्हाला पण सांगतील की डेव्हलपर लेड किंवा डेव्हलपमेंट मॅनेजर लेड या दोन्ही केसमध्ये जर काही डिस्प्यूट झाला किंवा डिफॉल्ट झाला त्यांच्या
वतीने, तर दोघांचे परिणाम सेम Same नाही आहेत. दोघांनाही काढून सर टाकणं- तुम्हाला वकिलांनी सांगितलं ना, मग ते ऐका. वकिलाला माझ्याशी बोलायला सांगा, आपण नाही, आपण सगळ्यांसमोर बोलू. मिटिंग घेणार आहोत. बोलायचं हे परंतु आपण इकडे मिटिंग घेऊ ना, आणि घेऊ. त्यांचं हे करू ते काय काही अडचण नाही. त्यांना एक्सपिरियन्स आहे त्या काही अडचण नाही. त्या केसमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा स्वतः खिशातून पैसे काढणार नाही आहात आणि जो डेव्हलपमेंट मॅनेजर आहे तुमचा, ही इज गोइंग टू इन्व्हेस्ट इन ॲज पर युअर दिस डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल. त्या केसमध्ये स्वतःचे पैसे टाकणार, तो पण पैसे टाकणार, डेव्हलपर लेड मॉडेलमध्ये पण तो पैसे टाकणार आणि तो जे 10 कोटी 8 कोटी 10 कोटी टाकणार आयओडीपर्यंत, काही डिस्प्यूट झाला, त्यांनी काम नाही केलं, तुम्ही याला आता फेकून देऊ शकत नाही. ते केसेस चालते. मी त्याच्यावर आणि सर ते- पुढे एका म्हणजे पॉईंटला दोन्ही येणार आहे, केसमध्ये मी तुम्हाला same आहे. असं या सांगतो. केसमध्ये- नाही ती सेम नाही आहे, ती रिस्क कशी जास्त आहे मी तुम्हाला सांगतो. ते पुढे मी एका पॉईंटला कव्हर केलं आहे. लिगल प्रोटेक्शन अंडर रेरा आहे, तिथे ते कव्हर केलं आहे मी. सर डेव्हलपर लेड मॉडेलमध्ये सोसायटी मेंबर्स आर लेफ्ट ॲट द मर्सी ऑफ द डेव्हलपर, कारण त्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी लिहून दिली आहे, त्याला आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट लिहून दिले आणि PAAA झालेला आहे. त्यामुळे डेव्हलपर जे करेल त्याला आपली संमती आहे असं त्याने आधीच लिहून घेतलेलं असतं. आपल्याला पुन्हा कधीच काही आपल्याकडं तो संमती मागायला अजिबात येत नाही. परंतु त्याच्याकडनं डिफॉल्ट, आता डिफॉल्ट हा फक्त आपल्या प्रोजेक्टला होईल असं काही नाही. एखादा डेव्हलपर हा 5 प्रोजेक्ट करत असतो त्याच्यात, आणि तो बँकेकडनं लाईन ऑफ क्रेडिट घेतो. लाईन ऑफ क्रेडिट म्हणजे त्याला बँक देते की तुम्हाला आम्ही 100 कोटी रुपये देतो, ते तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टला वापरा. त्या लाईन ऑफ क्रेडिटला समजा डिफॉल्ट झाला तर त्याचे सगळे प्रोजेक्ट अडचणीत येतात एकाच वेळेस, आणि त्यावेळेस आपण दिलेले पैसे हे अनसिक्युअर्ड लोन पकडले जातात, किंवा आपल्याला जी त्याला कमिटमेंट द्यायची आहे ती अनसिक्युअर्ड लोनमध्ये जाते आणि त्याच्यामधून पैसे कमी होऊ शकतात. आणि अशा वेळेस आजकाल सगळ्या ठिकाणी इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोडचा आधार घेतला जातो, आणि जे आपल्यासारखे फ्लॅट ओनर्स आहेत ते आणि बँका या दोघांचे देण्याचे पैसे किंवा साईज कमी केला जातो. बँकांचा तो व्यवसाय आहे, त्यांना 100 रुपयाच्या ऐवजी 60 रुपये मिळाले, त्यांचं ऑलरेडी अकाउंट राईट ऑफ करून झालेलं असतं, ते करू शकतात. आपल्याला ते शक्य नाही होणार की आपल्याला मिळणाऱ्या बिल्डिंगपैकी काही कमी पैसे द्यायचे, किंवा आपल्याला काही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले बिल्डिंग पूर्ण करण्यासाठी. म्हणजे असंही उदाहरण आम्ही बघितलं आत्ता वाशीला, की सगळ्यांना आत्ताचं जे स्टेज ऑफ कन्स्ट्रक्शन असेल ते ठीक, त्याच्यावरती जेवढं बांधायचं आहे त्या सगळ्याचे पैसे लोकांना खिशातून काढून द्यावे लागले. कारण काय, बिल्डरने दुसरीकडे कुठेतरी डिफॉल्ट केला, त्याला अटक झाली तर तुरुंगात गेला. सेम सिच्युएशन आपल्या नेबरची पण आहे. त्याचा एक प्रोजेक्ट माझ्या ताब्यात होता 9 महिने, त्याला पण अरेस्ट झाली होती आणि अडचण झाली होती. मी दिल्लीचा प्रोजेक्ट केला, तिथे तर ईडीची ॲक्शन झाली, प्रमोटर 9 महिने आतमध्ये होते. तर त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या प्रोजेक्टवरती अफेक्ट होतो. परंतु जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप लँड असेल, जसे लवासामध्ये आमच्याकडे खूप लँड होते, त्यामुळे कोणाच्या खिशातनं पैसे गेले नाही, कारण की जो नवीन डेव्हलपर आला त्याने सांगितलं की ठीक आहे, मी सगळ्यांना आहे तसं बांधून देतो, उरलेल्या जागेतून मला पुरेसा नफा होणार आहे. त्यामुळे त्यांनी बँकांनाही पुरेसे पैसे दिले आणि लोकांचं कन्स्ट्रक्शन पूर्ण करून दिलं. परंतु आपण तो डेव्हलपर निवडू तो असाच असेल असं काही सांगता येत नाही. कुठल्या प्रोजेक्टमध्ये कोणाला अडचणी सांगता येत नाही. आता माझं जिथे ऑफिस आहे कोहिनूर स्क्वेअर, त्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये 2018 साली तो प्रोजेक्ट पण इन्सॉल्वन्सीत गेला होता. परंतु तेव्हा ILFS आणि एडलवाईज या 2 बँकांनी त्याच्या आर्किटेक्टलाच रिझोल्युशन ॲप्लिकंट बनवला आणि त्याच्याकडे प्रोजेक्ट देऊन टाकला की तो लागतील ते पैसे आम्ही देतो, हा प्रोजेक्ट पूर्ण कर, आणि अशातून तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. अदरवाईज तो प्रोजेक्ट पूर्ण झाला नसता. तो प्रोजेक्ट इन्सॉल्वन्सीमध्ये होता 4 वर्ष. त्यानंतर सगळ्यांना त्यातल्या जागा मिळाल्या. ILFSकडे जवळपास 80,000 फूट जागा होती, त्यातली 60,000 फूट जागा माझ्या क्लायंटनी आत्ता मागच्या महिन्यात विकत घेतली ऑप्शनमध्ये, आणि माझं ऑफिस आता मी 44 मजल्यावरती विकत घेतलं या सगळा व्यवहार चालू असताना. पण सांगायचा मुद्दा असा की त्या मनोहर जोशींसारखा डेव्हलपरसुद्धा अडचणीत आला होता आणि त्याचा प्रोजेक्ट ताब्यात गेला होता गव्हर्नमेंटच्या. अशा वेळेस सगळ्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. आपल्याला पण ती काळजी घ्यायला पाहिजे की कोण केव्हा अडचणीत जाईल सांगता येत नाही. जसं की बाजूची आहेत द रुबी टॉवर्सचे ओनर, 10 वर्षापूर्वी ते आपल्याला अप्रूव्ह झालं होतं असं मला कोणतरी सांगितलं, तेव्हा त्यांची परिस्थिती चांगली होती, आज नाही आहे. आणि ही सगळी अडचणीतनं वाचायचं असेल तर त्याला आपण डेव्हलपर लेड DM मॉडेलमध्येच घेणं आवश्यक आहे, कारण ती आजची गरज आहे. कदाचित 5 वर्षापूर्वी ते आवश्यक नसेल, पण आजची गरज तर तीच आहे. दिस इज रिगार्डिंग द लिगल प्रोटेक्शन. रेरामध्ये अनेक डिसिजन्स आहेत की सोसायटी आणि डेव्हलपर दोघंही इक्वली रिस्पॉन्सिबल असतील. रेरामध्ये डिफॉल्ट झाला, डिलिव्हरी नाही दिली, कोणाला पेनल्टी द्यावी लागली, कोणाचे पैसे परत द्यावे लागले. सोसायटी आणि डेव्हलपर दोन्ही इक्वली रिस्पॉन्सिबल आहेत. आपल्या रिकव्हरीमधून आपल्या मिळणाऱ्या फ्लॅटच्या किमतीतून ते पैसे वजा होऊ शकतात. दॅट इज अ बिग रिस्क. त्यामुळे रेरा, IBC आणि बाकी सगळे रूल्समधून वाचायचं असेल तर अजूनही माझं असं सजेशन आहे की डेव्हलपर लेड
डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये जा. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अगदी मी वर्स्ट सिच्युएशन सांगतो की जेवढं आपल्याला डेव्हलपर लेड डेव्हलपमेंटला मिळणारं तेवढेच जरी पैसे मिळणार असतील, तेवढाच जरी फ्लॅट मिळणार असेल तरी मॉडेल चेंज करा. असं मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला वाटतं नाही डेव्हलपरवर सगळं टाकून देऊ, त्याला पैसे देऊ, आपल्याला 35% पण ठीक झाले वरती, तरी पण तो फॉर्मॅट ऑफ ॲग्रीमेंट शुड बी डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल ते वापरा. किती पैसे मिळतील ते मिळतील नाही मिळतील, कोणाबरोबर जायचं हा सगळ्यांनी मग निर्णय घ्या. त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. आय एम मोर अबाउट द स्ट्रक्चर दॅट वी नीड टू फॉलो. हा झाला रेरा आणि लिगल प्रोटेक्शनचा विषय. स्टॅट्युटरी अप्रुव्हलमध्ये परत मी रिपीट नाही करत, परंतु दोन्ही ठिकाणी जबाबदारी ॲज अ को ओनर आपलीच असते. एका ठिकाणी डेव्हलपर आपल्या वतीने जातो, पण सगळ्या ठिकाणी सह्या आपल्या असतात. पॉवर ऑफ अटर्नी दिली तरी त्याला बिल्डिंग प्लॅनला सह्या करता येत नाही, बिल्डिंग प्लॅनला आपल्याला सही करायला लागते, अमेंडमेंटला आपल्याला सही करायला लागते. आणि सेम आपल्याला डेव्हलपर लेड DM मॉडेलला पण सेम करायचं आहे. त्याच्यामध्ये फारसा काही फरक पडणार नाही. कॉन्ट्रॅक्टर देन आपल्याला बरीच मेहनत करायला लागणार. तुम्ही आता त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरमध्ये खूप कॉन्ट्रॅक्टर केसमध्ये ते पण जरा सांगा. म्हणजे असं होतं का म्हणजे की आपण फक्त लोकांना मग आता सांगायला पाहिजे की आपण फक्त DLR सर मी डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरच सगळ्यांसमोर मांडतोय. कॉन्ट्रॅक्टर मॉडेल इज नॉट गुड. ते वाचून जे आले आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला त्यांना आता सांगायला लागेल की आपलं वोटिंग जे असेल ते डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल असेल. सर मी आता पुढे जातो. बरोबर ना? सर मी करायला तुम्हाला पुढे जायचं तर करायला लागेल. म्हणजे आता आपण एवढं सगळी मेहनत घेतोय आणि लोकांना कळतंय, थोड्या दिवसांनी ते विसरतील तर परत त्यांना सांगायला लागेल वोटिंग करताना. आता वोटिंग तुम्हाला माहिती आहे की कळतं. सर मी अजून पुढचे पॉईंट कव्हर करतो. पण एक मिनिट, आपलं जनरली मी पण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही म्हणता आता व्होटिंग करायचं, की हे जे काय सांगतात त्याला व्होटिंग करायचं आहे, जे आपल्याला कागद दिलेत त्याचे व्होटिंग करायचं नाही. वोटिंग तसं नाही. वोटिंग याच्यामध्ये की सर आपण डेव्हलपर शेवटी बोलू ना सर वोटिंग विषयी. आता येऊ द्या. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पण देऊ ना, त्यांना मग ऐकून त्याप्रमाणे करायला. तर मी वर्ड थोडं करेक्ट आहे की आम्ही जे 2 ऑप्शन दिलेले, डेव्हलपमेंट बाय द बिल्डर और डेव्हलपर हो बरोबर. मॉडेल. सेकंड वॉज डेव्हलपमेंट मॅनेजर. हां. त्यांचं म्हणणं काय डेव्हलपमेंट मॅनेजर मध्ये पण 2 भाग आहेत. त्यामध्ये 2 भाग आहेत. डेव्हलपमेंट लेड डेव्हलपमेंट मॅनेजर. बरोबर आहे, करेक्ट. ते हे डिस्क्राईब करतात आणि आपण ते दुसरं आहे ते केलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक मेंबरला पण खूप मेहनत करायचं असं एका मोठ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं आहे. हां, ते बहुतेक आपल्याकडे कोणी करणार नाही. त्याच्यामुळे ते पहिल्यांदा सेल्फ डेव्हलपमेंटमध्येच क्लिअर केलेलं होतं प्रत्येक मेंबरने की हे आपल्याला वेळ असं काय मिळणार नाही. प्लस आपल्याकडचे सगळे आपण ठरवू की वोटिंग घ्यायचं की नाही. तुम्हाला असं अगोदर अजून वेळ हवा असेल तर अजून वेळ घेऊ. अजून 10 पॉईंट आहेत सर. 8 नंबरच्या पॉईंटमध्ये IOD हँडओव्हर, CC इन्स्पेक्शन वगैरे या दोन्ही ठिकाणी जो आपण डेव्हलपर अपॉइंट करणार आहे त्यालाच मेजर काम करायचं आहे. पण जबाबदारी कायद्याने दोघांची पण आहे. आपल्याला डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये असं वाटतं की आपल्यावर काही जबाबदारी नाही, पण कायदेशीर जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम कदाचित नाही करायला लागणार, पण कायदेशीर जबाबदारी आपलीच आहे की लोकांना हँडओव्हर दिला गेला पाहिजे, OC वेळेत आली पाहिजे. या सगळ्याची कायदेशीर जबाबदारी आपल्यावर आहे. ॲक्शन झाली तर रेरा कोर्टामध्ये, रेरामध्ये पण ॲपियर होतो. मी अनेक केसेसमध्ये माझ्या कंपन्यांसाठी ॲपियर पण झालेलो आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की रेरामध्ये डेव्हलपर आणि सोसायटी हे एक किती पण इनोसंट असेल तरी पण पेनल्टी दोघांना सारखीच होणार. आणि रेरा जी आहे दॅट इज ॲप्लिकेबल फॉर द सेल फ्लॅट्स, नॉट एक्झिस्टिंग. न्यू फ्लॅटसाठी म्हणजे आपण रेरामध्ये अजून अशी अडचण आहे की आपल्याला रेराचा पण आधार घेता येत नाही. मग तेच तर मी तुम्हाला तर ते हेच तुम्हाला सांगतोय. आणि जर त्यामुळे एक्झिस्टिंग मेंबरला तर कुठे दाद मागायला संधीच नाही आहे. आता बरोबर आपण आहे ना, त्यामुळे डेव्हलपरने जर काम नाही केलं, डेव्हलपरने काम नाही केलं तर आपल्याला जायला सिव्हिल कोर्टाशिवाय पर्याय नाही. विच इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन. मी आता पॉईंट नंबर 9 मध्ये जातो सर. FSI एलिजिबिलिटी प्रीमियम वगैरे हा मगाशी आपण थोडक्यात कव्हर केला की आपण जर स्वतः हे करू तर आपल्याला त्याचा बेनिफिट आत्ताचा आणि फ्युचरमधला दोन्ही बेनिफिट आपल्याकडे राहतील. जर आपण डेव्हलपरला अपॉइंट केलं ॲज अ रिडेव्हलपमेंटसाठी जे पहिलं मॉडेल आहे त्याच्यामध्ये 100% आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही, सगळं तो घेऊन जाणार. ते पण तसं तुमचा कसा DA ड्राफ्ट केलेला असेल त्याच्यावर अवलंबून आहे. सर, आपण जर एवढे सुज्ञ लोक बसलेले असतात सर मी त्याच्यात तर पुढे सांगतो त्याचा बेनिफिट घेऊन जाऊ सर, शकतात. तुम्हाला अडीबाजी करेल. तुम्ही जेवढ्या गोष्टी त्याच्याकडनं लिहून घ्याल तेवढा तुम्हाला तो एरिया कमी देईल. ते असं शेवटी आपण 25% करून थांबू. तो म्हणजे सगळं देतो मी तुम्हाला 25% द्या. एरिया कमी घेण्याचा पण आपल्यालाच अधिकार आहे की घ्यायचं की नाही. मग शेवटी काहीच होणार नाही सर. दॅट इज नॉट गुड. ते तसंच होणार आहे.
आता रिस्कमध्ये आपण बऱ्याचशा रिस्कमधला मॅटर आपण ऑलरेडी कव्हर केला आहे. कारण की माझं असं ओपिनियन आहे की DLR प्रोजेक्टची रिस्क ऑफ गेटिंग स्टक इज हायर. कारण की जर त्या डेव्हलपरला आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नी सगळं दिलं आहे आणि त्यांनी परफॉर्मन्स नाही दिला तर त्याला तिथून रिमूव्ह करणं इज अ व्हेरी लाँग प्रोसेस. हायकोर्टापर्यंत जायला लागेल आणि 1.5-2 कोटी रुपये लिटिगेशनचा खर्च येईल. 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च सांगतो कारण की सिमिलर खर्च मी झालेले पाहिलेत लोकांचे. तेवढे खर्च सहज येतात. आपलं तेवढा खर्च करण्याची मानसिकता नाही. धक्का बसेल आपल्याला आणि मग आपण वी विल बी स्ट्रगलिंग अराउंड. म्हणजे हे आपण या वकिलांशी पण तुम्ही कन्फर्म करू शकता की त्याला कॉस्ट किती येईल रे बाबा हायकोर्टात गेलं तर. एक सिनियर काउन्सिल उभा राहिला तर एका वेळेला 3 ते 5 लाख रुपये एका हिअरिंगचे घेतो. असे 10-10, 20-20 हिअरिंग जातात. म्हणजे आणि तसे पैसे द्यावे लागतात सर ॲक्च्युली. आणि दॅट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अस. आणि तो नुसतं उभा राहायला हिअरिंग नाही झालं तरी तो पैसे घेतो आपल्याकडनं. आपल्यासाठी तो कोर्टात येऊन बसला तरी पैसे घेतो आपल्या कोर्टात. तर आपल्या लिगल ॲडवायझरचं असं म्हणणं आहे की अशी परिस्थिती तुमच्या बाबतीत येऊ नये. आणि तुमचा हा पॉईंट तुम्ही डिस्कस करता त्या पुढचा पॉईंट जो आहे तो इंटरलिंक्ड आहे. म्हणजे सक्सेस रेट काय आहे, तुम्ही सक्सेस रेट कुठला कसा आहे त्याच्यावरती रिस्क कशी आहे ती पण आहे. सक्सेस रेट बघितला तर डेव्हलपरने केलेले 90% कामं कंप्लीट असतील. 10% तुम्हाला दिसत असतील की नाही. आय विल नॉट गो इन पर्सेंटेज सर. नाही पर्सेंटेज सक्सेस रेट शिवाय तुम्हाला नाही, माहितीच नाही ना काय मॉडेल. आता ते जे नाही सक्सेसमध्ये डेव्हलपर मॉडेल माहिती नाही म्हणून एखादं कामच नाही करायचं नाही मी असं असं मी म्हणत एक्सपेक्ट नाही. नाही करणार. लोकांना शाश्वती कशी आहे, डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल जर इकडे 50% चाललंय किंवा 90% चाललंय तर सगळे लोक तिकडे वोट करतील. आणि जर ते झालेलं नाही कुठे अस्तित्वात दॅट इज फाईन सर. दॅट इज ॲक्सेप्टेड. हा मग तेच मी म्हणतो. दॅट इज ॲक्सेप्टेड. पण त्याचा जो पुढचा पॉईंट त्याला लिंक आहे. नाही ह्याच्या आपण घेऊया सर. तर रिस्कमध्ये डेव्हलपर लेड डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरमध्ये आपण तो प्युअर कॉन्ट्रॅक्टर स्वरूपाचा असल्यामुळे त्याला आपण जे माइलस्टोन देतो त्या माइलस्टोनप्रमाणे त्याने नाही काम केलं तर त्याला दूर करणं अतिशय सोपं असतं. तो आपल्याकडनं फक्त त्याच्या झालेल्या कामाचे पैसे मागू शकतो. त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये तो आपल्याकडे पुढे भविष्यात होणारा नफा, भविष्यात मला मिळणारे उत्पन्न या सगळ्याचं आपल्याकडे नुकसान भरपाई मागू शकतो. ती नुकसान भरपाई दुसरं मॉडेल जे मी सजेस्ट करतो आहे की डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॉडेल, त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीचा काय म्हणता येईल त्याला जबाबदारी येत नाही. आपण त्याला ॲज अ कॉन्ट्रॅक्टर ट्रीट करतो. त्याला केव्हाही आपल्या कामापासून दूर करता येतं. बघ तुझं कामही नाही आहे, आजच्यापर्यंतचं बिल घे आणि यू आर रिमूव्ड अँड वी कॅन अपॉइंट एनीबडी एल्स. तशी वेळ येत नाही, येणार नाही. कारण की जो डेव्हलपर निवडायचा आहे तो आपला कॉन्ट्रॅक्टर नाही. तो डेव्हलपर हा रेग्युलेटरच निवडायला पाहिजे. तो निवडला गेला की मग त्या कामामध्ये ती अडचण येत नाही. आणि टिपिकली जसं आता मुळगावकर साहेब म्हटले त्याप्रमाणे तो डेव्हलपर त्याला पाहिजे असलेला नफा मिळवण्याचा पुरेसा प्रयत्न करणारच. त्यामुळे दोन्हीमध्ये त्याचा परफॉर्मन्स, दोन्हीमध्ये त्याच्या कामाची पद्धत ही चांगलीच असते. फक्त तो अडकला तर आपल्याला रिस्क दुसऱ्या मॉडेलमध्ये नाही जी पहिल्या मॉडेलमध्ये आहे. त्यामुळे मी मगाशी असं एक स्टेटमेंट केलं की अगदी दोन्हीकडे 35% मिळाले तरी दुसरं मॉडेल सजेस्ट करा. कारण त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या मॉडेलचे सगळे बेनिफिट मायनस रिस्क असं मिळतं. आय विल गो अहेड. सक्सेस रेट देर आर मल्टिपल फेल्युअर्स इन डेव्हलपमेंट लेड रिडेव्हलपमेंट. पर्सेंटेजमध्ये मी जाणार नाही कारण की देर आर फेल्युअर्स. फेल्युअरचं कारण प्रोजेक्टचं काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हा त्या डेव्हलपरच्या फायनान्शियल इश्यूज, त्याच्या कमिटमेंट, त्याच्यावर झालेली कुठली ॲक्शन, त्याने कुठल्या बँकेतनं चुकीचं घेतलं लोन. समजा एखाद्याने दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडनं कर्ज घेतलेलं असतं आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गेली प्रॉब्लेममध्ये तर त्याच्याकडनं ज्यांनी पैसे व्याजाने घेतले ते कसे घेतले, मग त्यांनी काही अंडर टेबल पैसे दिले का, या सगळ्या अडचणीमध्ये या लोकांचे अकाउंट फ्रीज होऊन जातात. ते अकाउंट फ्रीज झालं की आपला प्रोजेक्ट कोलॅप्स होतो. तसं झालं तर सेकंड मॉडेलमध्ये आपण त्याला काढून टाकतो. पहिल्या मॉडेलमध्ये काढता येत नाही कारण की त्याचं आपलं जवळपास लग्नासारखं नातं तयार झालेलं असतं. वी आर गोइंग टू स्टे विथ हिम. रिमूव्ह करण्यासाठी कोर्टात जावं लागेल. आणि जर ते करताना तो इन्सॉल्वन्सी इन बँक्रप्सी कोडमध्ये गेला तर कॅन्सलेशन ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट इज नॉट अलाउड. ते म्हणतात की ते चालू कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला रद्द नाही करता येणार, तुमच्याबरोबरच राहतील. कारण अदरवाईज त्याची व्हायबिलिटी धोक्यात येईल. मग त्याची व्हायबिलिटी सांभाळण्यासाठी आपला प्रोजेक्ट त्याच्याकडे ठेवावा लागतो, विच इज अगेन व्हेरी बॅड. आणि ह्या DLR डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये जर तो माणूस जो कोण डेव्हलपर असेल तो इन्व्हेस्ट स्वतःचे पैसे करत असतील IOD-CC पर्यंत, त्या केसमध्ये पण तुम्ही त्याला असं काढून बाहेर टाकू शकत नाही असं त्यांचं मत आहे. सर आय कॅन टॉक टू द लॉयर. त्यांचं म्हणजे त्यांचं असं मत आहे की तो माणूस एवढे इन्व्हेस्ट केले 10 कोटी, तो कसा काय ही भावना झाली सर, ही भावना झाली. नाही भावना हे लिगल ओपिनियन नाही. त्यांच्याकडे केसेस त्यांच्याकडे केसेस असू दे ना. म्हणजे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, त्यांच्याकडे केसेस आहेत. तर वी विल डिस्कस विथ द लॉयर. लॉयरचं बोलणं लॉयरलाच बोलू द्या सर. लेट हिम स्पीक. आय वॉज एक्सपेक्टिंग ही वुड बी हिअर टुडे.
ॲक्च्युली ही आपली मीटिंग महत्त्वाची आहे, आज बाहेर असायला पाहिजे होता, तर तो नाही आहे दुर्दैवाने. म्हणजे मी जे सजेस्ट करत आहे टीएला असे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक किंवा असं कुठे झालेले प्रोजेक्ट आपल्या साईडचे. सर मी ती लिस्ट देऊ शकतो इंडिपेंडेंटली. हां, म्हणजे त्यांना त्यांच्याशी बोलून त्यांना काय एका डिफिकल्टी दुसरे असे प्रोजेक्ट इथले तरी सांगितले तुम्ही हां. लिस्ट नको ना मला नाही, तुम्ही आता- 5-6 प्रोजेक्ट जरी तुम्ही सांगितले, आत्ता मी आपण तिकडे जाऊन एकही बघू प्रोजेक्ट शकतो. सांगणार नाहीये. मी आत्ता फक्त नफा नुकसान सांगतोय तुम्हाला. मी आत्ता प्रोजेक्ट सांगून हा झाला म्हणून करा असं सांगणार नाही. दॅट इज रॉंग. एक आपल्याला जाऊन आपल्या कमिटीला जाऊन तिकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो ना सर, सांगतो नक्की सांगेन सर, नक्की सांगेन सर. एवढे पॉईंट्स होते मॅनेजिंग कमिटीने तयार केले, मांडले होते. त्याच्याशिवाय एक 5-6 पॉईंट्स अजून बनवलेत पुढचे, अजूनही बनवता येतील, पण जे अगदी प्रायमरी डोळ्यासमोर दिसते ते मांडलेत. एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रजिस्ट्रेशन आहे स्टॅम्प ड्युटी. आपल्याला डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये पूर्ण स्टॅम्प ड्युटी आणि पूर्ण कन्व्हेन्स ड्युटी जी काय असेल ती भरावी लागते. स्टॅम्प ड्युटी पूर्ण लागते. परंतु आत्ता आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटने जर प्रोजेक्ट 3 वर्षात कंप्लीट झाला तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन अतिशय नॉमिनल कॉस्ट लागते. आय थिंक 1000 रुपये वगैरेच लागते फक्त. तर आपले त्यात काही लाख रुपये वाचणार आहेत. तर हा एक खूप महत्त्वाचा, म्हणजे ते मी जे पर पर्सन 1,40,00,000 रुपये काढले त्याच्यावरचे हे पैसे आहेत, त्याचा मी तिथे ॲड नाही केलेले. तर हा एक खूप मोठा मॉनिटरी बेनिफिट आहे, त्याचा जरूर विचार करा. प्लॅनिंग अँड प्रायोरिटीमध्ये एक तर आपण जेव्हा कुठल्याही डेव्हलपरशी डील करतो, कितीही आपण प्रयत्न केले तरी आपल्याला बेटर अपॉइंटेड फ्लॅट्स देत नाही. तो आपल्याला म्हणतो तुम्ही खालच्या लेवलवरती थांबा, वरचे फ्लॅट मी बाहेरच्या लोकांना विकणार, तुम्हाला सगळ्यांना एकाच साईजचे फ्लॅट देणार, 500 फुटाला 500 फुटच देईन, 750 ठरले 750 देईल, तुम्हाला पाहिजे 850, तो म्हणणार की 850 असेल तर मी तुम्हाला देणार नाही, माझ्याकडे या साईजचा फ्लॅटच नाही. तर आपण जेव्हा प्लॅनिंग करू ॲज अ डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल, तेव्हा आपण इंटरनली डिस्कस करून ज्याला जसा पाहिजे त्या फ्लेक्झिबिलिटीने ज्या मजल्यावर पाहिजे त्या मजल्यावरचा फ्लॅट घेऊ शकतो. भले आपण इंटरनली ठरवू शकतो की 50 रुपये पर फ्लोअर प्रीमियम वाढवा किंवा काय असेल ते, पण वी कॅन डेव्हलप समथिंग अकॉर्डिंग टू आवर नीड आणि डेव्हलप करू शकतो. त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला राहते जी डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये नसते. पहिला. दुसरा, ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीजमध्ये आपल्याला बेटर ॲम्युनिटीज घेता येतील, कारण आपल्याला पैसे जास्त मिळणार आहेत, त्यामुळे आपण बेटर ॲम्युनिटीज घेऊ शकतो. तिसरी गोष्ट, कदाचित आपण सगळेच घरात खूप इंटिरियरचा खर्च करणार असू तर आपण असंही म्हणू शकतो की आम्हाला तुम्ही रॉ फ्लॅट द्या किंवा कोल्ड शेल द्या, इंटिरियरचा खर्च आपल्यालाच मिळणाऱ्या पैशातून आपण पॅकेज असं करू, असंही करता येतं. आपल्याकडे खूप फ्लेक्झिबिलिटी राहते सेकंड मॉडेलमध्ये, जी फर्स्ट मॉडेलमध्ये नाही आहे. अदरवाईज तुम्ही फ्लॅट विकत घेणार त्याच्याकडनं डेव्हलपर लेड रिडेव्हलपरमध्ये, मग त्याची पुन्हा तोडफोड करणार, चेंजेस करणार, ही भिंत काढा, ही भिंत घाला, ते सगळं करण्यामध्ये काही मतलब नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला अधिक फ्लेक्झिबिलिटी सेकंड मॉडेलमध्ये मिळते. त्याचं हे तुम्ही लक्षात घ्या. ट्रान्सपरन्सी इन कंट्रोल हा एक थेरॉटिकल पॉईंट आहे की जेव्हा डेव्हलपरकडे जातं तर ऑफकोर्स प्रोसेस आर ओपेक. कोण अप्लाय करते, केव्हा करते, परमिशन केव्हा मिळणार आहेत, आपल्याला तसं पत्ता लागत नाही, लागणार पण नाही, कारण तो बीएमसी पोर्टलवर सगळं दिसते. तो सर कुठे तेवढंच फाईल- दिसतं. ते सगळं कुठे जाते सगळं, म्हणजे इव्हन CF अप्रुव्हल आणि ओसी तुम्हाला सर ती टेबल टू टेबल फाईल कशी फिरते तुम्हाला माहिती असेल. इम्पॉर्टंट तेच आहे की बिल्डिंग कम्प्लीट. सर आजही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑटो DCRचा वापर होत नाही. इफ यू आर अवेअर, देर इज अ सॉफ्टवेअर कॉल ऑटो DCR, ज्याच्यामध्ये जर ते आर्किटेक्टने वापरलं तर आर्किटेक्ट त्याच्या घरात बसून प्लॅन सबमिट करू शकतो. परंतु सगळ्या सरकारी डिपार्टमेंटला विरोध आहे, ऑटो DCR वापरू देत नाहीत. त्यांची अडचण आली तरी हात वरती करतात, तुम्ही तिकडे जायचं, त्यांना सॅटिस्फाय करायचं आणि पुढच्या टेबलला जायचं. ही पद्धत जोपर्यंत आहे तोपर्यंत ओपेसिटी राहणार आणि ट्रान्सपरन्सी अप्रुव्हल काय आहे ते सगळं कळतं. आपण ते रिगार्डिंग स्टेजेस ऑफ अप्रुव्हल झाले. परंतु आपल्याकडे कन्स्ट्रक्शन चालू असताना आपला जो डेव्हलपर आहे तो माल केव्हा आणतोय, त्याच्याकडे आत्ता किती मार्केटमध्ये देणी आहेत, किती त्याचे फ्लॅट विकले गेले, किती नाही विकले गेले, आपल्याला कुठलीच माहिती मिळू शकत नाही, कारण तो आपल्याकडे अधिकारच नसतो. इन डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये तो अधिकार आपल्याकडे असतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रोजेक्टवरती पूर्ण ताबा असतो. उदाहरणार्थ, आता समजा शेवटचा मजला आहे आपल्या बिल्डिंगचा, अतिशय टॉप फ्लोअर, आणि तिथे त्यांनी काही कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि तो फ्लोअरचा वापर काय करायचा आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांनी काही एखाद्या छोट्याशा पॉईंटचा जर सहभाग किंवा थोडासा गॅप काढून शेवटच्या मजल्यावरती समजा एक रेस्टॉरंट चालू केलं, कदाचित डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये त्याला थांबवण्याचा आपल्याकडे काही शक्यता नसते. जागेचा वापर कसा होईल तो आपल्या सोसायटीच्या ताब्यात जेव्हा राहतं तेव्हा आपल्याला ते इझियर होतं. हे जे वापर जागेचा वगैरे आता आम्ही तिथे अनुभव घेतो. बॅस्टियनचे लोक येऊन आमची लिफ्ट दर 3 दिवसाला मोडतात, त्यांच्याकडे एवढे लोक येतात, माझ्या 3 लिफ्ट त्यांना डेडिकेटेड आहेत, एक लिफ्ट कायम बंद असते कारण की त्याचा अति वापर होतो. अशा खूप गोष्टींचा मी आता अनुभव घेतला आहे, त्याच्यामुळे मी ते असं सर्व ते ट्रान्सपरन्सी आणि कंट्रोल दुसऱ्या मॉडेलमध्ये जास्त आहे
पण हा थिअरटिकल पॉईंट आहे, जसं मुळगावकर म्हटले तसे. क्वालिटी कंट्रोल अगेन डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये वी गो बाय रेप्युटेशन. पण तो कसा काम नक्की करतो आहे हे आपले PMCवर आपण अवलंबून असतो की नक्की कसं काम करणार आहे. आपल्याला वाटलं की एखादी गोष्ट बदलावी, एखादी गोष्ट चेंज करावी, त्यासाठी तो डेव्हलपर अतिशय म्हणजे तयारच नसतो काही बदल करायला. परंतु डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलमध्ये आपण बेस्ट ऑफ द क्वालिटी ॲश्युअर करू शकतो. म्हणजे बिल्डिंगचं लाईफ 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष काय असं आपण बघू शकतो. तुम्हाला वाटलं नाही माझी बिल्डिंग ग्रीन बिल्डिंग असावी, तुम्ही तसा पण विचार करू शकता. अर्थात त्याला खर्च जास्त येतो, पण तो सगळा विचार आपल्याला करता येऊ शकतो. त्यामुळे जी फ्लेक्झिबिलिटी मेंबरला पाहिजे ती मेंबरला फ्लेक्झिबिलिटी जास्त असते. हा फक्त एवढा मुद्दा मी आत्ता आपल्यासमोर सगळ्यांसमोर मांडला. एवढंच आहे की एवढं सगळं आपल्याला जी आपले जे राईट्स आहेत तुम्ही जसे म्हणालात की आपल्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला अधिकार असतो हे सगळं करायला, पण ते मॉनिटर करायला पण ती माणसं लागणार. हेच फक्त माझं नाही, त्यासाठी PMC आहे. आपण नाही, जर PMC दोन्हीकडे PMC काम करते सर. PMC पण तशीच कामं करतात सगळे, PMC म्हणा डेव्हलपर म्हणा. त्यामुळे आपल्याला लक्ष आपल्या वी आर रिस्पॉन्सिबल फॉर 32 मेंबर्स. We have to have our efforts to ensure that everything goes as per the. सर दोन्ही मॉडेलमध्ये तर अशा- आपल्या जबाबदारीत काहीच फरक पडत नाही, वाढत नाही. एवढं मी मला तुम्हाला असं वाटत नाही, तुमचं म्हणणं असेल तर सेम करायला लागणार. बिल्डरमध्ये तुम्हाला तो यायला हेल्मेट घालून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ते बिल्डरकडे मिळतं ना त्याच्यात आनंद मानायचा डायरेक्ट. आणि असं नाही म्हणतो क्वालिटी कंट्रोल जो आपण म्हणतोय क्वालिटी कंट्रोल एक तर कंट्रोल नाही. मग मी अजून एक मुद्दा मांडायचा माझा फोन करते मी घेऊन. त्याच्याकडनं जे मिळेल त्याच्यात आनंद मानायचा याची याची तयारी ठेवायला क्वालिटी कंट्रोल तुम्हाला आणि आपल्याला डेव्हलपमेंट मॅनेजर असला तरी हे आहे का करता येईल का ते तुम्हाला आणि मला क्वालिटी कंट्रोल करता येईल का? डेव्हलपमेंट मॅनेजर ठेवतात PMCच करणार आहे. त्या केसमध्ये डेव्हलपर केसमध्ये पण त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणतो तेच म्हणतोय, काहीच फरक नाही. म्हणूनच म्हणतोय दोघांमध्ये याच्यामध्ये रिस्क कमी आहे ना. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं रिस्क आहे. काय मिळतंय हे सेकंडरी असलं पाहिजे. रिस्क सर्वात महत्त्वाची आहे. बरोबर आहे तुम्ही. आणि काय काय रिस्क आहे मी आता मी अजून काही दाखवत असेल ते मांडतो आपल्यासमोर. की मॅनेज कमिटीची सजेशन मागितले ते अगदी सुरुवातीला तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की काय काय रिस्क आहे ती लिस्ट घ्या. हाऊ टू कंट्रोल इट ऑर मिटिगेट. सर मी आता पुढे काही मुद्दे मांडतो सर. काही डिसिजन घ्यायच्या आधी जो गव्हर्नमेंटचा 2019चा GR आहे रिगार्डिंग अपॉइंटिंग अ एजन्सी फॉर फिजिबिलिटी व्हायबिलिटी, त्याप्रमाणे आपण एजन्सी अपॉइंट केली होती. त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट दिला. त्या फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे आपण काही निर्णय घेतले की हे करायला पाहिजे. आत्ता जी आपण स्क्रुटिनी केली मॅनेजमेंट कमिटीने खूप मेहनत घेऊन ते बनवला. त्याच्यावरचे मी अजून एक नवीनच मॉडेल समोर मांडला. ही सगळे जे आहे ना हे सगळे हाय पॉईंट्स आहेत. हा फिजिबिलिटी रिपोर्ट नाही. त्यामुळे जो मुद्दा सोसायटीने आता व्होटिंगला घेतला आहे त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट असल्याशिवाय त्याच्यावर व्होटिंग घेऊ नये असं माझं एक सबमिशन आहे. आणि ते प्लीज मिनिटाईज करावं की हे सबमिशन मी मांडलं होतं की डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेलची फिजिबिलिटी जोपर्यंत वर्कआउट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर व्होटिंग घेऊ नये असं माझं एक विनंती. अदरवाईज ते उद्या जाऊन 1 वर्षाने कोणी जरी आपण पहिलं वोटिंग घेतलं किंवा दुसरं घेतलं कुठलंही घेतलं तरी ही बेसिक सिलेक्शन प्रोसेसच डिफॉल्टमध्ये यायला नको. त्यामुळे एक दुसरं कायद्यामध्ये अशी कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे की एक फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला की पुन्हा दुसरा घ्यावा, कारण तो कायदा इट फॉलिंग शॉर्ट ऑफ द एक्सपेक्टेशन्स. ते स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा आहे आणि इट इज फॉलिंग शॉर्ट ऑफ द एक्सपेक्टेशन्स ऑफ द इंडस्ट्री. त्यामुळे 6 महिने 8 महिने 10 महिने गेलं की फिजिबिलिटी रिपोर्ट जो आपण आधी घेतला होता, कारण काय दिलं का मी समजा तुम्हाला विनंती केली आणि तुम्ही जाऊन डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरचा एक फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला, तो आजच्या भावाने दिला. पूर्वीचा रिपोर्ट जुन्या रेटनी काढलेला आहे. मग कदाचित फक्त त्या टाईम डिफरन्समुळे दुसरा रिपोर्ट खूप चांगला वाटायला लागेल. त्यामुळे जो पहिला रिपोर्ट घेतला होता त्याचं रिव्हॅलिडिटी किंवा रिव्हिजन अलॉंग विथ द न्यू रिपोर्ट जेवढ्या कमीत कमी वेळात घेता आलं तर सोसायटीच्या लोकांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल असं वाटतं. एक आणि दुसरं तो उद्या कोणी चॅलेंज नाही करू शकणार. उद्या समजा एवढं करून आपण चॉईस 1 केला आणि प्रोसेस नाही झाली असं वाटलं आणि उद्या मला मुलांना पाठकांना कोणाला वाटलं की प्रोसेस बरोबर नाही झाली आणि वी रेज हँड देन एव्हरी होल ऑफ द प्रोसेस विल बी इन ट्रबल. वी डोंट वॉन्ट दॅट. त्यामुळे सोसायटीने जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा. त्या निर्णयाच्या मी बरोबर राहीन. वोटिंग काय करायचा हा वेगळा विषय, पण तो निर्णय राहील. देन आय विल डू माय बेस्ट की डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट बेस्ट कसं आपल्याला मिळेल त्याचाही मी विचार करीन. परंतु माझा आत्ता स्वतःचा अनुभव घेता डेव्हलपर्सची फायनान्शियल पोझिशन बघताना त्यांच्या अडचणीमुळे आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून दुसरं मॉडेल निवडावं अशी मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे आणि माझं प्रोफेशनल ओपिनियनसुद्धा आहे. परंतु व्हायबिलिटी त्याची जरूर वर्कआउट करावी आणि मगच सोसायटीसमोर मांडावं.
असं माझं सजेशन आहे, ते पण कृपया मिनिटाईज करावं. थँक्यू. जर दुसरं तुमचं ऑप्शन जर घेतलं तर मॅनपॉवर सोसायटी सोसायटीमध्ये ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2मध्ये मॅनपॉवरमध्ये काही फरक नाही पडणार, कारण दोन्ही ठिकाणी डेव्हलपरच ओपन होतोय. थोडं क्रिटिकल आहे ना ॲग्रीमेंट. आणि सर सगळं ते वकीलच काम करणार पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. त्याला जी सोसायटीच्या बाजूनी जे माहिती असलेले लोक लागतील त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट घेऊ शकतो. आत्ता मॅनेजिंग कमिटीने मला त्या लिगल अपॉइंटमेंटसाठी पण बोलवलं होतं, तिथे जाऊन मी चर्चा पण केली होती. तर एव्हरीबडी इज ओपन माइंडेड. फक्त माझं एकच म्हणणं आहे की जसं मुळवा करून सांगितलं की मी स्वतःहून का नाही मांडलं, तर स्वतःहून मी नाही मांडू शकत हे अनलेस इन्व्हायटेड. म्हणजे मी मीटिंगमध्ये पण सर तुमचे 5 मुद्दे असायचे की माझा पॉईंट झाला की मी निघून जायचो मीटिंगमधनं. बाकीच्या ठिकाणी लक्ष देणं मला लिगली अलाउड नाही की तुमचे 5 मुद्द्यांमध्ये मी जाऊन बसावं तिथे किंवा काय चाललं आहे कान देऊन ऐकावं. सो इन्व्हायटेड आय विल ऑलवेज बी अवेलेबल. माझं मत आज तरी नाही, हा आता पोस्टपोनच करावा लागेल असं विचार. पण यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत सर्व मुद्द्यांचा एकंदरीत विचार जर केला तर आपल्याला असं जाणवतं की वी आर इन द कमिंग इन द स्टेज ऑफ प्रमोटर. बेसिकली तुम्ही DM ला जरी दिलं वगैरे, DM ला दिल्यानंतर प्रमोटर तर तुम्हीच झाला. रेरा वगैरे सर्व तुमची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी तयार झाली. त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टींमध्ये सोसायटी म्हणजे मॅनेजिंग कमिटी कम्प्लिटली अकाउंटेबल झाली, आन्सरेबल झाली. आणि सर्व वर्क करण्यासाठी आता एकतर म्हटलं की तुम्हाला आणखी एखादी एजन्सी अपॉइंट करावी लागेल की दे विल ऑल्सो लुक आफ्टर दिस. म्हणजे BMC तर तुमचा आहे, लिगल लॉयर तर तुमचा आहे. देन ऑल्सो यू विल से की टू सुपरवाइज द थिंग्स वन मोर पर्सन विल कम. अगेन देअर विल बी कॉस्ट. एकंदरीत नफा तोटा काय आहे हा बरोबर ॲनालाइज करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने बघा हे बघा. आता बिल्डर लेड रिडेव्हलपमेंटमध्ये प्लस पॉईंट्स मी त्याच्यात थोडेसे सांगतो. त्यात असं आहे की एकंदरीत आपण बिल्डरला देऊन देतो नो राईट की आपण त्याला ते इतर राईट्स पण दिले जातात, पॉवर ऑफ अटॉर्नी पण दिली जाते, सर्व काही. पण बेसिकली हे की इन्व्हेस्टमेंट जे स्वतःचं असतं सुरुवातीला नाही म्हटलं तरी प्लेन एरिया येईपर्यंत त्याला स्वतःचं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. तेवढा इन्व्हेस्टमेंट तो करतो वगैरे. दुसरं जो TDR आपण घेतो किंवा लागणारा एरिया जो एक्स्ट्रा जोही फिजिबल असेल वगैरे तो त्याच्यासाठी सर्व आपण TDR पूर्ण लोडिंग आपल्या प्लॉटवरती केल्याशिवाय आपण त्याला देत नाही. तर बाय दॅट वे ही इज इन्व्हेस्टिंग नियर अबाउट 30 to 40% ऑलरेडी. ब्रॅकेट करेपर्यंत 30 to 40% इज इन्व्हेस्टेड बाय हिम. नाऊ आफ्टर इन्व्हेस्टिंग 30 to 40% देर इज व्हेरी रेअर पॉसिबिलिटी की ही विल गो आउट किंवा काय. बरोबर. तर मोस्ट प्रॉबेबली एनीवन विल ट्राय टू कम्प्लीट द प्रोसेस. आणि अनुप्रयतांनी आम्हाला तेच सांगितलं की जास्त करून तो प्रकार असू शकतो. आणि DM मॉडेलमध्ये इन्व्हेस्टमेंट आता तुम्ही स्वतः फक्त प्रमोटर आहे, सर्व तुम्ही परचेजर्सशी तुम्हीच डील करणार आहे. सेलिंग ऑफ फ्लॅट्स विल बी ऑल्सो युअर हेडेक. सर मी असं काही सांगितलं नाही. तुम्ही चुकीचं सांगताय. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरबद्दल बोलताय, मी डेव्हलपर लेड मॉडेल सांगितलं, यात आपण काहीच करत नाही. हां हे सगळं तो डेव्हलपरच करतो. अच्छा. तेव्हा तुम्ही जे मांडताय ते मुद्दे मी सांगितलेले नाही, रिस्पॉन्सिबिलिटी मी बेसिकली ते डेव्हलपरचे असते. कारण आपल्या सर्वांची बोलतोय हा मी. मॅनेजिंग कमिटी म्हणजे नुसतं मॅनेजिंग कमिटी नाही आहे. एव्हरीवन इज कोड इन दॅट. पण तुम्ही सांगताय हे तुमचं इंडिपेंडंट आहे. मी आपलं काहीच बोलतो नाही. ही सगळी जबाबदारी त्या डेव्हलपरची असते. एक मिनिट, आता बिल्डरकडे जाताना काय काय रिस्क आहेत ते प्रॉपरली जरा आपण डॉक्युमेंट करूया. कळलं का? डिसिजन घ्यायच्या आधी तुम्ही जरा रिस्क बनवून आम्हाला द्या. माझ्याकडे हे पहा, मी नाही आम्हाला रिस्क म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क आहे. म्हणजे आपण रिस्क असल्याशिवाय कुठे पुढे जाऊ शकत नाही. माझं म्हणणं तेच आहे. माझं म्हणणं हे आहे की रिस्क कंट्रोल कशी करायची, मिटिगेट कशी करायची हे पण ठरलं पाहिजे आणि ते करता येतं की नाही. नाही हे आपण सगळं करू आधी पाहिजे शकतो. असं पण मेन पॉईंट आहे आता PMC आपल्याला बेसिकचा पॉईंट त्याच्यावरून आला. PMC आम्ही शॉर्टलिस्ट केलं, त्यांच्याकडनं दोघांचे कोटेशन घेतले, म्हणजे बिल्डर डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मॉडेल. आता त्याच्यामध्ये पुढे जायचं कसं याकरता हा पॉईंट आला की त्यांना स्कोप ऑफ सप्लाय देताना
की आपण काय देणार. म्हणून हा पॉईंट आला की फर्स्ट सिलेक्शन ऑफ द कुठलं मॉडेल घ्यायचं त्यावर त्यांना PMCचं सिलेक्शन घ्यायचं. त्यासाठी हा ॲक्च्युली ही AGM ठरवण्यात आलं. हा मेन मुद्दा आहे. बिल्डरकडे जाताना ते कुठेही जाताना मी असं म्हणत नाही की हा पॉईंट आता नाही. आता आपल्याला ऑप्शन सगळं ठरवायचं आहे की आपल्याला डेव्हलपरकडे जायचं, डेव्हलपर लेड मॉडेल करायचं आहे की डेव्हलपमेंट मॅनेजर मॉडेल करायचं आहे. आता त्यांनी सांगितलं बरोबर आहे की डेव्हलप माहिती आहे पण त्याच्या आधी रिस्क माहिती आहे का सगळी रिस्क माहिती रिस्क माहिती आहे ना सगळ्यांना काय रिस्क आहे. काम बंद पडणार त्याच्याकडे फायनान्शियल एक मी सांगतो एक सांगतो डेव्हलपमेंट राईट्स ट्रान्सफर करायला लागतात त्याच्याबद्दलची रिस्क माहिती आहे तुम्हाला ते अनूप मेहता त्याच्यासाठी तर आपण लिगल विचारतोय. म्हणजे मी विचारतो. तो माणूस ऑनबोर्ड झाल्याशिवाय आपल्याला काहीच माहिती बघा नाही. मी लिगल फायनान्शियल टेक्निकल माझ्यामध्ये काही माहिती नाही पण मला जे माहिती आहे मी ती सांगतो. मी तुम्हाला जजमेंट आहे डेव्हलपमेंट राईट्स इज लाईक अ कन्व्हेन्स त्याची ॲसेट होती बिल्डरची जजमेंट आहे. जर तो डिफॉल्ट झाला असं झालेलं आहे ते डेव्हलपमेंट राईट्स ॲज अन असेट वॉज अटॅच नॉट हिज प्रॉपर्टी. ही रिस्क माहिती आहे का कोणाला? दॅट हॅज टू ही रिस्क माहिती आहे का कोणाला विचारतो आहे ना. It can be protected by any agreement. हां कुठल्या agreement protect नाही करता येत. जेव्हा सोसायटी होते तुमची माहिती आहे का सोसायटी विचारतो? जेव्हा तुमची होते तेव्हा त्याला परत कन्व्हेन्स डीड करायला लागते ना तुमच्या नावावर परत त्या conveyance. काळामध्ये जर बिल्डरवर कुठली ऍक्शन झाली, ईडीची ऍक्शन झाली, CBIची ऍक्शन झाली, तर आपला प्लॉट अटॅच होता. नाही नाही ही माहिती आहे. सर मी ईडी समोर पण ॲपियर होतो. मी PMLAचा महाराष्ट्र पोलीसचा ट्रेनर आहे. किती आय डू सो मेनी थिंग्स. आय डोंट हॅव टू टेल इट एव्हरीबडी. माझं म्हणणे सिरियसली आहे का एवढंच विनंती त्याच्यामुळे करतो. तो डिफॉल्ट झाला म्हणून त्याचे ॲसेट्स नाही केले आणि जजमेंट आहे जजमेंट तो कळलं. आता बघा काय बरं, ठरवा. केवढी मोठी रिस्क आहे ही आणि ही रिस्क माहिती नसताना डिसिजन किती चुकीचं आहे. पण पुढे जायलाच पाहिजे ना. म्हणजे अरे पण- अरे पेपरवरच चर्चा पुढे जायला करायला पाहिजे. पाहिजे. माहिती Last अभ्यासात 6 months we are doing that thing only. पुढे जायला पाहिजे आपण असं पुढे नाही. जायचं आताच नाही. आपण तिकडे जाऊ. आपण नोव्हेंबरमध्ये जाऊया. काय विचारलं Still we are here only. We are not doing anything. We are not progressing. बिल्डिंगची हालत अजून खराब होते. बेसिकली हा मेन पोल इथं बोलूनच. काय विचारलं See, unless until we appoint legal advisor PMC, we are not going to do further things. You please listen to this. लास्ट नोव्हेंबरमध्ये आपण हे डिसाईड केलेलं. आपण कशाला बोलवलं पण कामताना कशाला बोलवलं, हिंग्यानं कशाला बोलवलं, त्यावेळेला तुम्ही सगळे लोक होतात ना. हिंगमाऱ्यांना कशाला बोलवलं आपण इकडे. आपण बोलवलं ना आणि त्यावेळेला सगळे पॉईंट्स हे डिस्कस केलेले आहेत. अगेन यू आर ब्रिंगिंग द सेम पॉईंट अगेन. व्हॉट इज यूज ऑफ दिस? वी आर नॉट डुईंग मुव्हिंग अहेड. सेम पॉईंट ही रिस्क कोणाला माहिती आहे का एवढंच विचारलं. रिस्क आहे पण आपण अनलेस अंटिल वी आर नॉट मुव्हिंग फॉरवर्ड आपण हे कसं घेणार? अरे बाबा, काय माहिती मी काय सांगतोय डिसिजन घेणं विदाउट नोईंग द रिस्क बरोबर आहे की नाही एवढंच म्हटलं मी. अरे हो पण unless until we start moving further, we are not going to take any further action. सांगतील आता अगोदर सांगितलं की पहिली लिगल ॲडवायझरला आपण अपॉइंट करूया. आपण त्या स्टेपला गेलो. मग आता आपल्याला सगळं नॉलेज असेल तर मग त्याला अपॉइंट करायची गरज नाही. मग सगळं आपल्याला मेहताला बोलू. माहिती आहे. मेहताला एक सजेशन काय माहिती एक सजेशन आहे की प्रत्येकाने आपापले पॉईंट्स मॅनेजिंग कमिटीकडे लिहून द्यावे काय आहेत ते आणि नंतर त्याच्यानंतर आपण मेहताना बोलून पहिली मॅनेजिंग कमिटी डिस्कस करेल आणि मग जनरल बॉडी बोलून त्यांना त्याची उत्तर द्यायला लावूया. तिथे फुल स्टॉप करायचा. मग परत 6 महिन्यांनी दुसरा पॉईंट अजून एक सजेशन आहे सर. मॅनेजिंग कमिटीमध्ये पाठवले तुम्ही कुठलाही एखाद्या रिप्लाय केलाय का? रिप्लाय दिलेला आहे. नाही नाही काही रिप्लाय एखादी दिलेला meeting नाही. तरी मीटिंग मध्ये अरे बिल्डर बघून गेला. अरे बिल्डर काय बघेल आपण बघायचं बिल्डरला ज्यावेळी लिगल टॉपिक चांगलं दिसलं. एवढंच माझं माझं असं म्हणणं आहे तुम्ही आता फिजिबिलिटी इफेक्ट म्हणाला की आता फिजिबिलिटी शिवाय आपण पुढे डिसिजन घेऊ असं माझं सजेशन आहे नाही म्हणजे असं नाही. तर त्याच वेळेला हा DLR आणि डेव्हलपर लेड चा पण फिजिबिलिटी करायला पाहिजे. तुम्ही करायला compare करू पाहिजे. शकता. अदरवाईज ते वोटिंग नाही होणार. तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. म्हणूनच ते त्यांना बोलून करून टाकू आणि त्याच वेळी मेहताना सुद्धा इन्व्हॉल्व पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे PMC सर, माझी अशी विनंती आहे. माझी अशी विनंती See, आहे. आपण नोव्हेंबरमध्ये हाच पॉईंट डिस्कस केलेला. अगेन वी आर कमिंग बॅक टू द सेम पॉईंट. फिजिबिलिटी रिपोर्ट करणाऱ्यावरती पण तुमचा विश्वास नसेल तर ते कुठले तरी आणले पाहिजेत ना बोललं तुम्ही. नाही किंवा जे वोटिंग झालं त्याप्रमाणे सर्व हातवर झाले सर्व झालं. नाही तुमचं सगळ्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे. हे सगळं झालं नाही सांगतो हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी अशी विनंती केली की आपण एका एक्सपर्टला बोलवून त्याचं आपण भाषण ऐकूया. हो आपण पण त्यावेळेला बोलणं हिंगमाऱ्यांना बरोबर. बोलवलं ना. नाही, ऐकून घ्या. आपण ते त्यांचं आपण लेक्चर ठेवलं. मॅनेजिंग कमिटीतले अर्धे मेंबर त्या लेक्चरला हजर नव्हते.
नावं घेत नाही मी, पण नव्हते. त्यामुळे त्यातलं काही समजलं नसेल. बाकीच्यांना त्यांना किती सांगितलं मला माहिती नाही, मी आरोप नाही करत, ते आपलं जोकिंगली किंवा कोकिंगली म्हणतोय. त्यानंतर त्या मीटिंगमध्ये त्यांनी डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजर हे सांगितलं. अशा कोणाला तरी बनवायला सांगा आणि ते बनवल्यावर तुम्ही या तिघांना सांगू शकता बाबा तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे. कारण ह्या 3 एजन्सी पण आपण ज्या निवडल्या आहेत त्या आपण घरातल्या घरात निवडलेल्या आहेत, म्हणजे एकमेकांना माहिती असलेल्या. वी आर नॉट द बेस्ट इन द मार्केट. आपण खरं पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देऊन मागवायला पाहिजे, कारण डेव्हलपर पण आपण पेपरला ॲडव्हर्टाइजमेंट मागवणार आहे. नेव्हर एंडिंग आहे. म्हणजे आपण जर बाहेर मार्केटमध्ये घेतलं तर म्हणणार आपल्या लोकांना विचारलं, आता आपल्या लोकांना विचारलं तर म्हणणार बाहेरच्या मार्केटमध्ये. म्हणजे हे नेव्हर एंडिंग आहे. याला काय अर्थ नाही. कुठल्या पीएमसीवर विश्वास ठेवायचा की सर 79 आहे ॲज टू बेटर नॉट व्हेरी नेसेसरी. आपल्या लोकांचा विचार आहे वन पार्ट. इट इज नॉट व्हेरी सर तुम्ही अध्यक्षांना सांगा, आपण एकमेकांशी बोलायचं कारण नाही. आता माझं असं सजेशन आहे की तुम्ही बाहेरच्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला सांगा, कारण 3 जे तुम्ही सिलेक्ट केलेले तुमचा आहेत विश्वास पाहिजे ना, असं म्हणणं आहे. माझा सगळ्यांवर विश्वास आहे सर. नाही आहे ना. सगळ्यांना ह्या तिघांवरती विश्वास नाही आहे तर मी त्याच्यावर कधी म्हटलं ह्या तिघांकडनं घेऊया, त्या तिघांना तुम्हाला खर्च जास्त येईल. आता त्याऐवजी तुम्ही तिघांकडनं घेतला तर उत्तम, काहीच हरकत नाही. हरकत नाही. रिस्क जे म्हणतात ना, ते सर लिगल रिस्क आपण लिगल ॲडवायझरकडनं समजून घेऊ. जे फायनान्शियल बेनिफिट्स आहेत त्याच्या पलीकडे त्यांनी जाऊ नये. बेस्ट आपण म्हटलं मेहताना इन्व्हॉल्व करून त्याच्यामध्ये आणि मेहतांना तुम्हाला जेव्हा भेटायचं असेल लिगल रिस्क आर मोर रिस्की दॅन फिजिबिलिटी रिपोर्ट. तर ते पहिले आपण अनुप मेहताचा ते महत्वाचं आहे. कारण का रिस्क कळल्याशिवाय आपण फिजिबिलिटी रिपोर्ट बघून कसं कळलं. सर दोन्ही सायमल्टेनियस करा, वेळ वाचेल. आणि साहेब कोणाला काय माहिती असेल ना तर एक देऊन टाका ना. नाही पण त्याच्यामध्ये ही रिस्क आहे, याच्यामध्ये ही रिस्क आहे. एकदा परत पुढल्या मिटिंगला सेम परत चालू होईल. देर इज नो पॉईंट इन त्यामुळे तुम्ही पुढे जाणार नाही परत. पण तेच होतं. परत सरकार चालत राहणार. हे सर्व असंच जाणार. पण परत येणार आता 22 अगेन वी आर बॅक टू नोव्हेंबरमध्ये तिकडे झालेलं आणि आपण परत तिकडेच आलेलो. पटवर्धन आम्ही तुम्हाला वेळोवेळी रिक्वेस्ट केली. यू ओनली कम फॉर द वन मीटिंग लिगल ॲडवायझरसाठी तुम्ही आला. त्याच्यानंतर तुम्ही इव्हन एनी युअर टाईम. मी अध्यक्षांना विचारल्याशिवाय कुठल्या मीटिंगमधून बाहेर जात नाही नाही. पण आम्ही तुम्हाला फ्री हँड दिलेला. यू प्लीज कम अँड वोट फॉर मी. तुमचे एक्सपर्ट ओपिनियन द्या. मी आणि नरेश आणि कशावरती तुमच्या याच्या लिगल ॲडवायझर लिगलचं झालंच ना आमचं बोलणं. देवरांशी मी अनेक वेळा बोललो. आणि संध्याकाळी 6ला मीटिंग आहे, तुम्ही मला 4 वाजता सांगितलं संध्याकाळी या, तर मी तेवढा मोकळा नाही. जी शेवटची मीटिंग झाली त्या मीटिंगला मला 1 तास आधी सांगितलं. ते सुद्धा देवरांनी याचं गुडविल सांगितलं. सेक्रेटरीकडनं मला मेसेज नव्हता किंवा आपण त्याच्यावर नको जायला. ज्यांना काही शंका नाही असं इथे येऊन बोलतात त्यांनी रिटर्नमध्ये द्या, त्याचाच विचार करायचा. मध्ये बोलायचं. आणि जेव्हा पेंड्यांबरोबर शेवटची मीटिंग झाली तेव्हा त्यांना हा विषय सांगितला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं मॅनेजमेंट कमिटीचा विचार केला आणि पुढे जाईल. काय विचार केला आम्हाला माहिती नाही. तोच मी विचार करून डीएम मॉडेल करता आपण. पण डीएम मॉडेलचा तुम्ही पूर्ण अभ्यास केलेला नाही. आता अभ्यास केलेला नाही. अभ्यास केलेला नाही तुम्हाला वाटतं. आमच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. अरे पण नाही तसं तुम्हाला वाटत असेल सर. आता जो अभ्यास आम्ही इतर करू शकतो तो कदाचित आपल्याला कमी वाटत. सर मी तुम्हाला लिहून दिलंय बघा ना. ते मला काल दिलं तुम्ही. हे बरोबर आहे. मला तुम्ही काल दिलं. मला 8 दिवसापूर्वी आधी नसतं. 8 दिवसापूर्वी आधी सांगितलं असतं. आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही मॉडेल नसेल असं मला वाटतं. बरोबर ना. हे माझ्या माहितीप्रमाणे एवढेच आहे सर. अजून असं बाहेर कोणाकडे काय मॉडेल असेल आधीच सांगा. मी काय म्हणतो तेच म्हणतो. एक सर्क्युलर काढूया. सर्क्युलर काढूया सर. एक सर्क्युलर काढून एक शेवटची ही आहे. शेवटची म्हणजे डिसिजन होईपर्यंत नॉट होईपर्यंत की तुमच्या काय सजेशन्स असतील रिस्कमध्ये याच्यामध्ये की कुठल्याही क्वालिटी कंट्रोल कसा करायचा, डेव्हलपरला हँडल कसं करायचं, काय जे काही पॉईंट्स असतील ते लिहून पाठवा. वन्स फॉर ऑल देर विल बी वन मीटिंग विदिन द मॅनेजिंग कमिटी. मॅनेजिंग कमिटी नाही आपण त्या डायरेक्ट आपण मीटिंग जॉईंट मीटिंग घेऊया ना आणि जॉईंट मीटिंग करूया. आणि त्यावेळेला मेहतांशी अगोदर बोलून मेहता ऑल्सो टॉक ऑन दॅट इश्यू. किंवा देन विल क्लोज. परत 6 महिन्यांनी बोलायचं नाही. 6 महिने गेले आता त्याचं असं ते चालणार नाही. 6 महिन्याचं नका तुम्ही. सर 6 महिने काय 1.5 वर्ष गेलं त्याच्यामध्ये इथल्या मध्ये घटना घडल्या त्यात नको जायला आपल्याला. आता देवराव साहेब मॅनेजमेंट कमिटीमध्ये बसले त्यांच्याकडनं आम्हाला हेच ना म्हणतो. नाही 6 महिने जे म्हणतात ते होतच.
होतात पण आपण देत नाही ना. अहो रायटिंगमध्ये कोण देत नाही. निघाली फक्त यांचा जुना जुनं लेटर यांचा आलेला आहे. बाकी सर आपलं काय ठरलं कळेल? गुंजावकर साहेब, माझं ओपिनियन की तुम्ही 3 जे PMC सिलेक्ट केले ना, तिघांकडे फिजिबिलिटी रिपोर्ट घ्या. त्यांना काय स्टँडर्ड एक फिक्स अमाऊंट द्या, 25,000 30,000 रुपये दोन्हीच आहे. हां दोन्हीच आहे. ते काय तो कॉलमच असतो, बाकी काय नाही. तर ते दोन्ही घेऊन टाका तिघांकडने. आणि मग त्याच्यानंतर हां 6चे पैसे द्या. कशाला 6चे पैसे? 2 हां मग त्याला स्टँडर्ड फिक्स करा ना तुम्ही. 25,000 30,000 रुपये प्रत्येकाला द्यायचं आहे. ते काय असतं, आता मेंबरचे पैसे काय सगळे पैसे त्याचे. हां फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाल्यानंतरही महिन्या 2 महिन्यात तो त्याच्यावरती काही ॲक्शन नाही घेतली तर त्याचा काही उपयोग नाही. आता सर्वच गोष्टी हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझं रिडिंग काय आहे ते पर्सन नाही. आपण सेल्फ डेव्हलपमेंट आपण वोटेड आउट केलं. त्याचं ऑल्टरनेट माझं ऐका. त्याच्या आधी जर DM मॉडेल आलेले बरोबर. DM मॉडेल एक पार्ट आउट आहे बरोबर. जर DM मॉडेल पण फेल झालं तर आणखी कुठलं मॉडेल येईल का? आणि मला आता विचारतो की असं काही मॉडेल असेल त्याचा नाही तर परत तिकडे याच्यासाठी मेहनत आहे. असे बसलेले नाही. सगळे लोक मेहनत करतात त्याच्यावरती आणि परत ते करायचं म्हणजे लोकांना आणि तुम्हाला मी सांगते हे तिघांकडून 2 रिपोर्ट सिनियर मोस्ट पर्सन ऑफ द सोसायटी. पैसे द्यायला लागणार तेवढे पैसे फ्लॅट घ्यायचे आपण फ्लॅट घ्या. आणि त्यांनी सजेशन केलं नंतर घ्या तुम्ही काय हे बघा, एक मिनिट. ह्या मीटिंगमध्ये आपलं जे मॅक्झिमम निवडणूक आहे ना त्यालाच आपण करूया आणि तो सगळे प्रश्न सॉल्व्ह करू. ते त्यांनी त्या दिवशी प्रॉमिस केलेलं आहे. तुम्ही ते बघा तुमचं त्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डेड आहे सगळं. तुम्ही आता 1000 लोकांना विचारायला जाणार. तुम्ही ह्या बाजारात जेवढे वकील आहेत ना त्यांची एकदा मीटिंग घेतली ना तर एक मत कधीच होणार नाही. ती मीटिंग फेल होईल. पण प्रत्येकाला मत आहे ना. काय असंच आहे. आपण त्यांचे व्हिडिओ बघतोय कोणाचे आपले त्याला कोणी हे नाही करू शकत. ते अनुप आपण ते दाखवा घेऊन येणार. अनुप काय कोणी नाही करू शकत. हे असं झालंय कळलं का? झालं असेल तर रिस्क आहे. आपल्याला पॉझिटिव्ह विचार करून जायचं सगळं. अरे बाबा आपण जेव्हा हे चालू केलं ना कधी 3 वर्षापूर्वी 23ला ते काय ते तेव्हा आपण काय एवढं हे केलं नव्हतं की असं होईल असं होईल. पण ते होत आहे त्याला काही इलाज नाही. पण हां बरं काय तुमचं कन्क्लुजन आहे? जर मग पुढच्या पॉईंटला घेऊ ना. मग 10 दिवस महिनाभर जाईल. अरे पण ते समोरच्याने दिलं पाहिजे रिपोर्ट तुम्हाला. अरे बाबा सगळा केस लॉ वाचायला लागलो आपण ना तर इन्कम टॅक्समध्ये पण असंच असतं की प्रत्येकाची वेगवेगळी बरोबर आहे. दोन्ही मग काय एक कधी दोन्ही केस एकत्र आले का? काय कन्क्लुजन काढायचं? एका आठवड्यात सगळ्यांचे पॉईंट्स येतील का? पहिल्याने तुमच्याकडून काय तुमच्या कोणाच्या शंका तुमचे काय शंका आहे ते रायटिंग मध्ये द्या आम्हाला. आता हे पॉईंट सगळे झाले ना डिस्कस. तुम्ही कोणाला सांगताय द्या म्हणून डिटेल 32 पीपल. इम्पॉसिबल आहे. त्यांचे जे झालं पेपर पण येणार नाही. मी तुम्हाला आताच सांगतो. ते कसं येणार काय दे आर नॉट. ते आपापल्या जीवनामध्ये त्यांचे काम चालू असते. ते काय रिडेव्हलपमेंट वगैरे मग काय 6 गाड्या लागणार. 6 बरं फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायला सर्वांनी सांगितलेलं आहे. 6 फिजिबिलिटी रिपोर्ट होतील. त्याची कॉस्टिंग वगैरे होईल. तर सर्वांना आधी तुम्ही राणेंना विचारा पण किती आहेत आपल्याकडे. दुसरं म्हणजे नंतर मग हा मस्करी नाही. तुम्ही तुमच्या आता नवीन इयर एंड आता यायची पाळी आहे. किती रुपये आहेत तुमच्याकडे? 2 लाख. 2 लाख. मग आता 6 करायला किती वेळ लागेल?
किती वेळ लागेल म्हणजे किती पैसे लागतील पैसे किती लागतील त्याच्यावर वेळ तर लागेल उद्या टाकू ही उद्या काही पण करून रिक्वायरमेंट नाही आहे ना का प्रोजेक्ट रिपोर्ट पण घ्यायचा आहे नंतर असे पॉईंट तयार व्हायला नको. तुम्ही लोकांच्याकडे पैसे मागायला गेला ना ते म्हणाले ते काम बंद करा. डेव्हलपमेंटच नको हा, मग असं होईल ते जिथे काही न मागता सुद्धा ते नवीन लोक येत नाही. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट घ्यायला काही हरकत नाही. ते सोसायटी ते घ्यावाच लागेल सर. तो घ्यायला लागेल. प्रोजेक्ट रिपोर्ट पण ते निवडल्यानंतर असं होणार नाही. रिक्वायरमेंटचे त्याला काय बरं यात DM मॉडेलला आपण जातोय आणि त्यात आपलं थोडं कसं आहे की DM मॉडेलमध्ये आपण त्या डेव्हलपरला अपॉइंट केल्यानंतर सर्व गोष्टी तो पण त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी कमिटीला पूर्ण अलर्ट राहावं लागेल. कमिटी अदरवाईज पण alert राहणार. नाही पुन्हा तो सहभाग राहील आम्हाला मी सर्वांची सहभागी आहे requirement लागणार. मिनिटाईज करू शकता सर. हां. मी कारण- कुठल्याही मीटिंगसाठी मी सहभागी आहे फक्त एक दिवस आम्ही सांगणार आहे. अनलेस देर इज इमर्जन्सीमध्ये इमिजिएट सगळं नाही, असं सहभागी सगळेच असतील ना. नाही सहभागी सर्व असतील ते बोलण्यासाठी नाही आहे हजर पाहिजे. की ऍक्च्युअल कामासाठी कारण तेव्हा जे प्रश्न तयार होतील ना कोणी येणार नाही. अवेलेबिलिटी ऑफ पीपल म्हणजे थोडक्यात DM मॉडेलसाठी मला 2-3 गोष्टी ह्या सांगायच्या आहेत की एक तर लागणारा वेळ किती 8-10 जण देऊ शकतात जे आम्ही टाकलं होतं. तर अटॅच नाही लागत सर. तुम्ही अजूनही कॉन्ट्रॅक्टेड लेडचा विचार करताय. डेव्हलपर लेड मध्ये काहीच लागत नाही. Contracted जरी म्हटलं तरी त्यात तेवढी रिक्वायरमेंट नाही आहे. त्यात मॅनेजिंग कमिटी सर्व हे करू शकते पण DM मॉडेल म्हटलं तर ते सर नॅचरली तुम्ही डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरचाच विचार करावा फक्त कॉन्ट्रॅक्टर लेडचा विचार करू नये. नाही कॉन्ट्रॅक्टर डेटचं बोलतच नाही DM जरी घेतला तरी सुद्धा तुम्हाला जे आता तुम्ही सांगितलं त्याचा त्यांनी जे काय आता सांगितलं तेच तुम्ही बोला म्हणजे एकच विषय राहील. नाही त्याच्याशीच संबंधित बोलतो. मला असं म्हणायचं आहे पटवर्धन साहेब गिव्ह रिस्पेक्ट टू यू तुमच्या फील्डमध्ये तुम्ही भरपूर काम केलेलं आहे त्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये मी भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे मला हे सांगू नका की माणसं लागणार 8-10 माणसं तरी तुम्हाला लागणारच हे मी लिहून देतो इथे बाहेर आणि डेव्हलपर लेड असेल तरीही तुम्हाला माणसं लागणारच. तुम्हाला कोणाला असं वाटत असेल तरी त्यावर कमिटीमध्ये ते काम करावं असं मी तुम्हाला सांगतोय. मला असं म्हणायचं मी कन्स्ट्रक्शन काम केलं तुम्हाला सांगितलं कितीतरी बारीक गोष्टी असतात दर दिवशी डोक्याला ताप असतो आणि तो काम तुम्हाला करायला लागला एकदा तुम्ही कमिट केल्यानंतर. जर तुम्ही असं म्हणाल नाही होणार रिमोटली सगळं होणार म्हणून असं नाही होत. पण ते ह्याच्यासाठी सुद्धा रिक्वायर्ड आहे लीडर असेल तरी मागे जर असेल तरी नाही लागत. नाही त्याच्याकडे ऑर्गनायझेशन आहे ना ती सर तुम्ही कंपनी एक अंडरटेकिंग ह्या डेव्हलपरमध्ये ह्या डेव्हलपर लेड डेव्हलपमेंट मॅनेजरमध्ये तो म्हणणार मी फक्त तुम्हाला एंड टू एंड करून देणार आहे बाकी सगळे राईट्स तुमच्याकडे आहेत त्यामुळे यू आर इक्वली रिस्पॉन्सिबल यू हॅव टू टेक डिसिजन यू हॅव टू गिव्ह मी राईट डिसिजन ॲट राईट टाईम आणि तुम्ही हे आता नाही केलं तर असं होईल तसं नाही होईल तसं होईल. आता सही नाही केल्या ह्या ड्रॉइंग्स तर तुम्ही तिकडे सबमिशन नाही होणार एवढं डिले होणार माझे सेलमध्ये असे होणार तसं होणार आणि खूप गोष्टी ड्रॉइंगमध्ये सही करायला तुम्हाला तो रात्री येऊन सांगेल की आता सही करा म्हणून तुम्ही काय करणार काही करणार काय तुम्ही सांगता मग काय तुम्ही सांगणार नाही त्याला विचारतो का सर तो आणि काम दोन्ही माझ्याकडे मला सांगितलं 10 माणसं नाही लागणार म्हणून तुम्ही सांगतो 10 मिनिमम लागणार. तुम्ही एवढ्याच म्हणाला की बंदूक घेऊन ये सिंपल आहे. अरे असेच लोक आहेत या डेव्हलपर लेड मध्ये काही लागणार नाही का काही कामं. नाही तुम्ही हे बघा 6 रिपोर्ट आपण घेतले फिजिबिलिटी हां त्यांची ओनरशिप काय राहणार नाही कारण का तुम्ही त्यांना फायनली सिलेक्ट केलेलं नाही. जसं यांनी म्हटलं प्रोजेक्ट रिपोर्टसाठी जो फायनल आपण PMC करणार त्याच्यासाठी आपण त्याला अपॉइंट केलेलं नाही. आपण 3 आपण आपल्या स्टडीसाठी त्यांच्याकडनं घेतोय तो काहीतरी करून देणार आपल्याला पैसे घेणार त्यांना काही शाश्वती नाही की आपल्याला सिलेक्ट करणार आहे फायनल. आपल्याला तिघांनी जर वेगवेगळे दिले तर आपण परत गोलगोल फिरणार आणि परत आपण ठरवणार आता चौथा कुठेतरी बघूया की हे तिघं जे आहेत त्यांनी बदमाशी केलेली आहे चौथा याला आपण पकडू. तर असं हे तुम्हाला असं गोलगोल फिरत राहायचं असेल सर तुमचे बोलणं तुझ्याच वाटतं काही नाही. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला पटत नसेल तर मग ठीक आहे तुम्ही तुझ्याच वाटतं मी तुम्हाला सांगितलं ना मला अनुभव आहे. फायनल सिलेक्ट केलेल्या माणसाला तो इज बाउंड टू गिव्ह यू जेन्युइन कारण का तुम्ही त्याला अपॉइंट केलेली आहे त्याची ओनरशिप तुम्ही एखाद्या प्रोफेशनल वरती आरोप करताय मला फॅक्ट सांगतो आरोप करता वगैरे मला असं काय मी काय ऐकणार नाही कारण का तुम्ही मला अनुभव आहे त्याचा काय
ते कसे प्रोसेस कशाला करताय? तुम्हाला पाहिजे त्या माणसाला अपॉइंट करा आणि चला पुढे. मी तुम्ही पुढे डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला सांगतो 6 रिपोर्ट आल्यानंतर वेगवेगळे असतील तर तुम्हाला कसं डिसिजन घ्यायचं हे पण आताच ठरवा, नाही तर परत त्यावेळेला 6 रिपोर्ट तेव्हा ठरवतील नाही तुम्ही. तुम्हाला म्हणजे काय पाहिजे उत्तर ते तुमच्या मनात ठेवूनच तुम्ही चाललाय पुढे. असं नका करू. रिपोर्ट घ्या म्हणून सांगतो, Don't do that. त्याच्या पुढचं पण ठरवा असं सांगतो. प्लीज मॅनेज द ऑप्टिक्स ऑल्सो. तुमचं बोलणं योग्य नाही वाटत. तुम्हाला कोणाला वाटत असेल तसं मी प्रश्नाचं उत्तर होतं तर 6 रिपोर्ट आले वेगवेगळे, तर तुम्ही कसं डिसिजन घ्या ते ठरवा असं एवढं सांगितलं. त्याच्यात काय मी आताच ठरवा मी काय करायला लागेल. ते तुम्ही तर काही पण लिहून देतील त्या जबाबदारीने अशी वाक्य करताय. ही वाक्य responsible नाही. अपॉइंटेड फॉर युअर मग ते लॅमिनेटाईज करा सर. ते तुमचं बोलणं नुसतं नका बोलू. बिकॉज यू हॅव नॉट अपॉइंटेड हिम ॲज अ फायनल. तर तुम्ही मिनिटाईज करा सर तुमचं वाक्य. मला करा तुम्ही Statement. आणि त्या डिसिजन तेव्हा तुम्ही डिसिजन कसं घेणार ते पण मिनिटाईज करा, विचारून नका. ती लोक बेजबाबदारपणे त्यांना आपण नाही केलं त्यामुळे ते कसे रिपोर्ट देतील हे तुम्ही वाक्य बोलताय. नाही, चांगलं report वाक्य मी तुम्हाला काय सांगितलं आहे Don't talk की दे विल नॉट बी रिस्पॉन्सिबल बिकॉज दे हॅव नॉट बीन अपॉइंटेड एज अ PMC फॉर द होल प्रोजेक्ट. सो दे विल गिव्ह यू वॉट एव्हर फॉर्मॅट असेल त्यांचं वरून तुम्हाला देणार अशी शक्यता आहे. तुम्हाला सांगतो आपण फर्स्ट स्टेप 6 रिपोर्ट घेऊ आणि पुढे जाऊ. पुढची मीटिंगमध्ये ठरवा तुम्ही काय करू. कारण का काम कोणाला करायला लागतं त्या माणसालाच कळतं ना. कोण इकडे ह्याच्यावर जबरदस्ती नाही केली. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही ठरवा तुम्हाला काय नाही. कारण काम खूप करायला लागतं ह्या केसमध्ये. असं काय Voluntary आहे सर. थोडी जबरदस्ती नाही केली. नाही व्हॉलंटरीज आहे. हां, then don't tell them about it. If you're happy, do it. ठीक आहे तुम्ही ठरवा. आणि एक मिनिट करूया. मला वाटतं की सर्वांनी लेखी द्यायचं 15 दिवसात पुढच्या जे काही ऑब्जेक्शन ऑप्शन सजेशन्स काही असतील ते मग 15 दिवसानंतर मी हे बोलायचं विसरलो ते जर म्हणजे माझं मत आहे असं डिसिजन बाय म्हणतो की हे बोलायचं राहिलं ते जर फिजिबल असेल तर ॲक्सेप्ट करायचं मॅनेजिंग कमिटीने, अदरवाईज नो. नाही तर आपण जाणारच नाही पुढे. 2 जून 2025 आणि 2 जून 26ला सेम स्टेटस राहणार. त्यात 15 दिवस पेक्षा 8 दिवसच ठेवा. नेक्स्ट वीकपर्यंत ठेवा. हां 8 दिवसात मग परत ते 8 दिवसात झालं असं 15 दिवस मिनिमम हे आपण या गेल्या 3 वर्षाच्या अनुभवावरून शिकूया नाही असं काय होतं पास करा ना, काय हरकत नाही. नाही होत. काय होतं काय रिपोर्ट का मिळालं पाहिजे. रिपोर्टला 14 दिवस पडणार होते. त्याच्यावर नाही झालं हां ते सांगितलं त्यांच्याकडे सांग त्यांना 15 दिवसाची आठवडा तारीखच देऊ द्या ना. 8 दिवस सजेशन आज किती 21 30 तारखेपर्यंत. 30 तारखेपर्यंत आले पाहिजेत सगळ्यांची सजेशन्स. त्याच्यानंतर घेणार नाही. त्याच्या पुढे जाणार नाही ते. तीस म्हणजे भरपूर आहे. 7-8 दिवस आहे. 7-8 दिवस आहेत. 30 तारखेपर्यंत आले पाहिजे तुमचे 8 दिवस आहे. काय कोणत्या याच्यावर की ते पहिलं रिक्वायरमेंट काय रिक्वायरमेंट असतील 8 दिवसात आले पाहिजे. तर हा विषय मग पोस्टपोन करूया. आणि फिजिबिलिटी घेणार नाही. नाही तो किती दिवसात घेणार? ते तर आता ते त्यांनी दिल्यावरती नाही ते वाजेप्रमाणे दोन महिन्याने नाही. आता समोरचे समोरचे आता 8 दिवसाची आम्ही नाही सांगू शकत. समोरच्या प्रोफेसरला आपण डिमांड केला त्याच्यानंतर त्याला तो सांगणार ना आपल्याला. हां त्याच्या अवेलेबिलिटीवरून तो सांगणार ना की आम्ही एक्सपेक्टेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. हे सजेशन आल्यानंतर मेहतांची एक मिटिंग घेऊन हो ते प्रेझेंटेशन ठेवू. त्यांचं प्रेझेंटेशन त्यांना सुद्धा इथे राहून दिले. त्यांना सुद्धा समजेल ना पाहिजे. सर मेहतांची जी पहिली मीटिंग घ्या तुम्ही बंद दरवाजा आड त्याच्यामध्ये मलाही बोलवा. हो बंद दरवाजा मॅनेजिंग करू याच्या समोर. बंद दरवाजा नाही. पहिली मीटिंग जी इनिशियल मीटिंग MC ची मीटिंग मुलगावकर साहेब एक मीटिंग आहे ना आता हे रिक्वायरमेंट आहे ती 8 दिवसात सगळे सबमिट करतील. त्यानंतर 8 किंवा 10 दिवसाने आपण भेटूया ऑफिसमध्ये. कशासाठी भेटायचं? नाही माझं असं मत आहे की कोणी कोणाला बंद दरवाज्यामध्ये भेटायची गरज नाही. डायरेक्ट अनुप मेहताशी भेटूया. तुमचे पॉईंट सिक्रेट डायरेक्ट त्यांना दिले जातील आणि ते तुमचे उत्तर देतील.
हे काय कोणाचं ॲडल्ट्रेशन नको. इंटरप्रिटेशनसह दुसरं व्हायला नको. हे एकाने एक सांगितलं म्हणून आपल्याकडे दुसरं तुम्ही 30 तारीख पण सबमिट करा. त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर आपण ठरवू की काय करायचं पुढे. पहिले ते लेटर्स येऊन द्या. अरे चार्जेस कळेल आपल्याला. चार्जेस पण आता किती घेतील. 6 आपल्याला रिपोर्ट घ्यायचे तर किती चार्जेस आहेत त्याच्याकडनं ते घ्यायला लागतील आपल्याला. नाही आता डेव्हलपमेंट 2 आहेत ना ते रिपोर्ट 2 घ्यायला. 2 कॉलम येतील. 2 कॉलम गेल्या वेळेस आपल्या 3 कॉलम दिलेले आता 2च राहतील. ठीक आहे. हा आता आपण क्लोज करूया. आता तुमचा लास्टचा एक आहे काहीतरी घेऊन शकता काय करायचं काय नाही. डिफर झालं ना. पहिलं आपले लेटर हे येऊन दे. मग येईलच लेटर तुम्हाला येतच राहतील. तुम्ही बघा आणि मग पुढे जाऊ आपण. म्हणजे काय आपण 30 तारखेला तुमच्याकडनं येऊन द्या. मग आपण मीटिंग घेऊ. सगळ्यांना कळेलच कसं काय ते. त्या संदर्भात आपण फायनल करू पुढे प्रत्येक गोष्टी. आता ते सगळं घेण्यात काय अर्थ नाही. त्याच्यावर आता रात्रभर इकडंच बसायला लागेल नाही तर आपल्याला. आता पुढचा घेऊ. लास्टचा आता एक आहे. सूर्य मावळतो एक बरं आहे. आता लास्टचा एक आहे की शर्मिला सावंतच्या संदर्भात आउटस्टँडिंग अपडेट्सच्या संदर्भात मिलिंद त्याबाबतीत थोडी माहिती देतो आपल्याला. बेसिकली मी आणि बेंडेंनी ॲडव्होकेट तांब्यांची कन्सल्ट केलेला शर्मिला सावंत. तर त्यांनी केस रिफर केली ॲडव्होकेट देवश्री राऊत माहीमला. त्यावेळेला फर्स्ट टाईम मी आणि यतीन जाऊन भेटलो. त्यांना आम्ही सगळे सोसायटीचे पेपर्स आम्ही दाखवले. तर त्यांनी सांगितलं की आपण त्यांना पहिल्यांदा लिगल नोटीस पाठवूया आणि त्याच्यामध्ये जे सोसायटीने म्हणजे चेक बाउन्स नंतर त्यांचं जे 15-20 वर्षापासूनचं जे म्हणजे देणं बाकी आहे. तर त्यांचं शर्मिला सावंतचं म्हणणं होतं की मला इंटरेस्ट माफ करा. मी प्रिन्सिपल अमाऊंट भरायला रेडी आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण मॅनेजिंग कमिटीने AGMमध्ये विचारलेलं. ते AGMने नाही सांगितलं. तर अकॉर्डिंगली देवश्री राऊत हॅज सेंड अ लिगल नोटीस टू शर्मिला सावंत. इन रिप्लाय टू दॅट शर्मिला सावंतनी त्यांची एक ॲडव्होकेट अपॉइंट केली देसाली म्हणून आणि तिने रिप्लाय केला त्या देवश्री राऊत. त्याला परत आपण ॲक्च्युली फॅक्ट्स अँड फिगर्सनी परत त्यांना रिप्लाय करायला लावला. नाव देवश्री राऊतचं यांचं म्हणणं आहे की नाव दिस केस टू बी पुटअप टू द डेप्युटी रजिस्ट्रार आणि 3-4 हिअरिंगमध्ये ते रिकव्हरीची प्रोसेस पूर्ण होऊन जाईल. तर त्याकरता मॅनेजिंग कमिटीला SPGMचं अप्रुव्हल पाहिजे की अशी केस प्रोसेस करायला हरकत नाही. देवश्री राऊत त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या शी इज कॉन्फिडंट की 3-4 हिअरिंगमध्ये पूर्ण ते सगळं क्लिअर मॅटर सॉल्व होईल. एकूण खर्च किती आहे? हां एकूण खर्च किती येईल हा बेसिक क्वेश्चन. सेक्शन 101 नुसार कारवाई करण्यासाठी सोसायटीला परवानगी द्यावी याविषयी माझा पाठिंबा आहे. शर्मिला सावंत आहे ना ॲक्च्युली ॲज फॉर्म द सोसायटीची नो ॲक्टिव्हिटी आहे. काहीच नाही. कोणीच नाही. मेंबर पण नाही. काहीच नाही. काय तिने काहीच दिलं नाही आपल्याला. प्रोड्यूस कोणाकडनं वसूल करायचं? मेंबर नसेल तर नॉमिनी चार्जेस कमर्शियल ॲज अ यूज करतात. प्रॉपर्टी फॉर द कमर्शियल बेसिकली हा पॉईंट का आला कारण तुमचा रिडेव्हलपमेंटला जाते होय सगळं माहिती आहे डिटेल. नॉमिनी आहे पण शी हॅज नॉट कम फॉरवर्ड. सगळं त्यांना डिटेल सगळं माहिती आहे. डिटेलमध्ये माहिती आहे. तर तिने शर्मिला बरोबर तिच्या 3 बहिणींना पण नोटीस पाठवली. मला फक्त डाऊट होता की शी नो आणि शी इज युझिंग दॅट प्लेस फॉर कमर्शियल पर्पज. ते पण एक आहे असं म्हणतोय. वॉट एव्हर ॲडव्होकेट सेज इज अ राईट अँड फायनल. आहे पण तर मॅनेजिंग कमिटीचा रिक्वेस्ट आहे SPGMला की ॲज केस करायला परवानगी आहे की नाही. यस ओके. ज्या काही केसेस असतील त्या आधीच करण्याच्या आधी झालेलं बरं. कारण बोलू का मी अजून एक सोसायटी आहे की डेव्हलपमेंट आहे 2 वर्ष त्यांनी मेंबर पण नाही मेंबरच्या रिलेटिव्हनी केस केली म्हणून सुप्रीम कोर्टपर्यंत लढत होते. जिंकले ते. आपल्याकडे असं काही होऊ नये याच्यासाठी आपल्याला माहिती आहे कोणाचं काय इंटरनल सुद्धा असले तरी कोणतीही केस नसलेली बरी. सी लिगल ॲक्ट म्हणून शर्मिला बरोबर तिच्या 3 बहिणी पण इक्वली रिस्पॉन्सिबल आहे.
तर त्या अनुषंगाने त्या चौघींवर ॲक्च्युली केस पुटअप करण्यात येईल. ऑल्दो शर्मिला सावंत इज युटिलायझिंग द प्रॉपर्टी फॉर हर कमर्शियल ॲक्च्युली रेकॉर्ड दाखवले हो दाखवले सगळे दाखवले त्यांनी फाईनच घेऊन आम्ही बसलेलो, त्यांनी पूर्ण फायनलाइज केलं आहे, तिनेच सगळं डिसाईड केलेलं आहे. हो हो सगळं माहिती आहे. काहीतरी बिल पण आहे मला वाटतं. तर सगळं तिने ते स्क्रुटिनी करून तिने फायनल डिसिजन दिलेलं आहे. मग त्याला उपाय काय? नाही नंदू, ॲज पर यू व्हॉट इज अ रेमेडी फॉर दिस? त्याला कसं हँडल करायचं? नाही आता तुम्ही म्हणताय ना की शी इज नॉट अ ऑफिशियल मेंबर. मी काय म्हणलं, हे सगळे डॉक्युमेंट दाखवले असतील तर वकील ठरवेल ना. मी कसं वकिलानेच सांगितलं. वकीलच कुठं की 3-4 हेअरिंगमध्ये व्ह्यूज आहेत ना ते रिकवर होऊन फॅक्ट्स माहिती असते पाहिजे. आहे आता प्रपोज करून करणार शर्मिला याचं कोण, पण तुम्ही एकदा केलं आणि सेकंड टाईम नको, परत नको. सांगा हात घ्या प्लीज. तुमचं नाव चालेल? कोणी प्रपोज केलं कोणी सेकंड मी प्रपोज केलं तुम्ही हो आणि सेकंड हेड आम्हीच बघतो, आम्हीच टाकतो आमची नावं. आणि मला वाटतं आपली मीटिंग संपली आहे. आता काय मीटिंग संपल्या, बाकी काय हे नाही आहेत, मीटिंग संपली. हॅलो.